जर तुम्ही डॉक्टर झाले नसतात तर तुम्ही काय झाले असते? आय वुड लाईक टू बिकम अ मॉन्क. हो, नक्की. डब्ल्यूच्या नुसार तर फिजिकल हेल्थ आहे, मेंटल हेल्थ आहे, स्पिरिच्युअल हेल्थ आहे. हेल्थचे अनेक कंपोनंट्स आहेत. ईडी इज नथिंग बट इरेक्टाइल डिसफंक्शन जो बोलते हैं ना, वो वन ऑफ द मेजर और इम्पॉर्टेंट सिम्टम व्हेन इट कम्स टू मेन्स हेल्थ. मी तेव्हा जस्ट काउंट ठेवला होता की पहिल्या वर्षी मी 1000 मेजर ऑपरेशन्स केले. दैट इज अ ग्रेट अचीवमेंट है. हा, मानो बैड रिलेशंस या फिर यू आर डिप्रेस्ड फॉर सम अदर रीजन. व्हॉट गोज इन अवर बॉडी? फूड. सो इफ यू ईट द फूड दॅट टाइम यू थिंक हे माझ्या शरीरात गेल्यानंतर काय परिणाम करणार आहे. ऐसे मेडिकल फील्ड में भी काफी एप्लीकेशन आ चुका है आजकल. हॅलो, हाय, नमस्ते. दिस इज अँकर विदुला अँड हॅशटॅग मेन्स गुड हेल्थ या पॉडकास्टमध्ये मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. आजचा हा पॉडकास्ट अतिशय वेगळा असणार आहे. खरं तर असं म्हटलं जातं की मेन्स म्हणजे पुरुषांची स्वास्थ्य हे कशावरनं ठरवलं जातं, तर ते असेल जिम किंवा मग हेल्दी मसल्स किंवा मग प्रोटीन या गोष्टींवरनं आपण जज करतो. पण मला असं वाटतं की खऱ्या अर्थाने पुरुषाचं स्वास्थ्य हे कसं कन्सिडर केलं पाहिजे, तर त्याचे यूरोलॉजिकल प्रॉब्लेम असतील किंवा असे काही आजार जे की खुलेआम बोलल्या जात नाही. तर आजच्या या पॉडकास्टमध्ये आपण अशाच गोष्टींबद्दल चर्चा करणार आहोत. आणि यूरोलॉजिकल प्रॉब्लेम्स त्याचबरोबर बरेचसे पुरुष असतात जे काही प्रॉब्लेम शेअर करत नाही. कारण भारतामध्ये एक खूप मोठी समस्या येते, ती म्हणजे पुरुषांचं वाढत जाणारं वंध्यत्व. तर याविषयी आज आपण खुलेआम चर्चा करणार आहोत. आणि माझ्यासोबत आहेत भारतातील तसेच महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध न्यूरोलॉजिस्ट, जे आज न्यूरोलॉजिस्टचं पॅनल आज आपल्यासोबत असणार आहे. खरं तर संपूर्ण महाराष्ट्रात यांची चर्चा असं म्हणायला हरकत नाही. तर आज हा सल्ला आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत आहेत महाराष्ट्रातील तसेच पुण्यामधील एस हॉस्पिटलचे सर्वेसर्वा मी असं म्हणेल, डॉक्टर सुरेश पाटणकर आज आपल्यासोबत आहेत. नमस्कार. नमस्कार डॉक्टर. खऱ्या अर्थाने हॉस्पिटल बऱ्याच वर्षांपासून आहे आणि आपण 40 वर्षापासून तब्बल 40 वर्षांपासूनचा हा प्रवास अविरत चालू आहे. आणि सीओई म्हणून आपण कार्यरत आहात अगदी. सध्या. त्याचबरोबर आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर गुरुराज फडसालगी. हेलो डॉक्टर. नमस्कार. हेलो हेलो. आपका भी तहे दिल से स्वागत है डॉक्टर. थैंक यू. जैसे कि आप इस हॉस्पिटल में सीनियर कंसल्टेंट यूरो सर्जन Yes. है, तो आपका भी तहे दिल से मैं स्वागत करती हूँ. बिल्कुल. Yes, thank you. वैसे आज की बातचीत थोड़ी मिक्स होगी, थोड़ी मराठी, थोड़ी Yes, हिंदी. yes. जी. तो पॉडकास्ट की हम शुरुआत करते हैं. Yes. पक्का. जसं की आता मी बघितलं की तंदुरुस्त शरीर असं म्हणतो आपण. आणि जसं मी तुमच्याकडे बघितलं डॉक्टर, तर एज इज जस्ट नंबर असं आपण म्हणतो. आणि हो. मला हेच आठवलं बघून, कारण तुमचं आयुष्य असं छान चाललंय. तर हे तुम्ही जे तंदुरुस्त आयुष्य जगत आहात, तर याच्या मागचं राज मला जाणून घ्यायला आवडेल. आधी तर मी डॉक्टरांना डॉक्टर सुरेश. विदुला, खूप महत्वाचा विषय असतो समाजासमोर. हा मोठा प्रश्न आहे. आता इतके दिवस म्हणजे आता एजचा जर प्रवास आम्ही पाहिला तर 40 वर्षापासून चालूच आहे. आणि त्याबरोबर आता एज बरोबर आहे गुरुराज आणि आमचे काही सहकारी आहोत. आम्ही चर्चा नेहमी करत असतो की मेन्स हेल्थ हा विषय अजूनही लोकांच्या लक्षात येत नाहीये. म्हणजे माणूस, तू म्हटलीस तसं की जिम, ते प्रोटीन, ते सलमान खान सारखे 6 पॅक्स वगैरे, पण दॅट इज नॉट द हेल्थ. हेल्थ इज म्हणजे आता जर तू विचार जर केलास ना, तर हेल्थ म्हणजे काय, ह्याबद्दल की बऱ्याचशा गोष्टींचा आता बदल झालेला आहे. म्हणजे डब्ल्यूच्या नुसार तर फिजिकल हेल्थ आहे, मेंटल हेल्थ आहे, स्पिरिच्युअल हेल्थ आहे. हेल्थचे अनेक कंपोनंट्स आहेत. तर नुसतं फिजिकल हा भाग नसून मेंटल हेल्थ, की ज्याच्यामध्ये विशेषतः जसं माणसाचं वय वाढत राहतं तर नवीन नवीन त्याच्या शरीरामध्ये पण बदल घडत असतात. म्हणजे बाहेरचा बदल आपण सोडून देऊ, पण शरीरामध्ये बदल घडत असतात की ज्या बदलामुळं त्याला नवीन ज्या आयुष्यामध्ये थोडं ऍडजस्ट व्हायला अवघड जातं. आणि तू म्हटलीस तसं पण असं होतं की पुरुष असा असतो की थोडा इगोइस्टिक असतो.
बाई कशी असे पटकन नवऱ्याला सांगते म्हणजे किंवा मित्राला सांगते, तसं पुरुष सांगत नाही. आणि मला असं वाटतं की ह्या विषयावरती चर्चा होणं, त्या संदर्भात समाजाकडे माहिती जाणं खूप महत्वाचं आहे. म्हणजे जास्तीत जास्त पुरुष या संदर्भात त्यांना जे काही प्रॉब्लेम असतील ते त्यांच्या फिजिशियनशी, युरोलॉजी शेअर करतील आणि त्याच्यावरती सोल्युशन पण आहे. सुदैवाने आता इतके सायन्स इतकं पुढे जात चाललेलं आहे की ह्या सर्व गोष्टींवरती मला असं वाटतं आपण थोडा असं ओप करूया. आणि मला असं वाटतं की या दृष्टिकोनाचा पॉडकास्ट गुरुराज सर, मला असं वाटतं की खूप मेन्स हेल्थचा हा खूप इट मोठा वुड बी टप्पा वेरी ठरणार असं मला इम्पोर्टेंट, हाँ वाटतं. इम्पोर्टेंट या. पॉडकास्ट. आप फिर से बिल्कुल मैं मैडम, कैसा है, सर ने तो ऑलमोस्ट बोल दिया है. सही है वो एक्चुअली. मैं कभी भी कोई भी हेल्थ, स्पेशली मेंस हेल्थ जो बोलते हैं ना, इट शुड नॉट बी कंसिडर्ड एज अ टारगेट टू रीच एक्चुअली. एग्जैक्ट इट शुड बी अ लाइफस्टाइल जो डे बाय डे इम्प्रूव होते जाना चाहिए. अवेयरनेस बहुत इंपॉर्टेंट है आज के टाइम पे, जो अनफॉर्चुनेटली लैकिंग है. और जो चीजें 40-50 के बाद आते थे अनफॉर्चुनेटली, वो धीरे धीरे यंगर एज में आना शुरू हो गए. इट्स इसलिए एज सुन एज पॉसिबल मेंस को बहुत जरूरी है कि हेल्दी लाइफस्टाइल अपनाएं और उसके हिसाब से रहे. या ठिकाणी मी आणखीन एक गोष्ट ऍड करू इच्छितो. म्हणजे मेनोपॉज बद्दल एवढं सांगितलं जातं, यस. म्हणजे स्त्रियांचं पाळी जाण्याचं वय आपण म्हणतो, त्याला मेनोपॉज म्हटलं जातं. तसं खूप लोकांना हे माहिती नाहीये. म्हणजे मला सामान्य माणसाला माहिती नाहीच आहे. इव्हन काही वैद्यकीय क्षेत्रांमध्ये अँड्रोपॉज नावाची पण एक गोष्ट असते की म्हणजे पुरुषामध्ये पण हा अँड्रोपॉज येत असतो. जसं तू म्हटलीस की वयानुसार होणार तो अँड्रोपॉज आहे. हो. जसं मग स्त्रियांना सांगितलं जातं की तुमची पाळी ज्या वेळेला किंवा मेनोपॉज ज्या वेळेला येईल त्यावेळेला हे बदल घडणार आहेत आणि तुम्हाला ह्या पद्धतीने ऍडजस्ट करायचंय. त्याचप्रमाणे अँड्रोपॉज जेव्हा होत असेल त्याही वेळेला काही पण बदल जे होतात त्याला ऍडजस्ट कसं व्हायचं ह्यासाठी पण मला असं वाटतं की थोडंसं माहिती देणं आज महत्वाचं ठरेल. यस. खरं तर हा पॉडकास्ट खूप रंजक होणार यात काही शंका नाही. पण मला हे पण जाणून घ्यायला आवडेल की तुम्ही तुमची तब्येत इतकी छान तंदुरुस्त ठेवता, कारण आता आम्ही इथे बसलो होतो आणि मला असं कळालं की सर्जरी तिकडे चालू होती आणि तर हे फार अवघड आहे खरं तर, तारेवरची कसरत म्हणूया आपण डॉक्टरांची. तर कसं तुम्ही स्वतःची काळजी काय करता, कशी घेतात काळजी? हे थोडंसं काय होतंय की एखादं सिक्रेट सांगणं ज्याला आपण म्हणतो तसं हे होतं असं मला वाटतं. पण काय हरकत नाही. मला असं वाटतं की ते मला बरेच माझे विद्यार्थी मला भेटतात, माझे पेशंट. मला गंमत सांगतो तुला, काही दिवसांपूर्वी एका मला पेशंटचा फोन आला की सर 20 वर्षांपूर्वी माझ्या वडिलांचं मी ऑपरेशन केलं होतं आणि आता माझं लग्न झालंय आणि माझ्या नवऱ्याला किडनी स्टोनचा त्रास होतोय, तर तुम्ही अजून प्रॅक्टिस करता का? आणि नसेल तर मग कुठेतरी चांगल्या डॉक्टरकडे मला सल्ला द्या तुम्ही. म्हणजे खूप असे बरेच पेशंट. हा एक मी तुला किस्सा सांगितला तर त्याला मी म्हटलं मी अजूनही प्रॅक्टिस करतो, मी तितकाच ऍक्टिव्ह आहे. ती मला भेटायला आली, शी वॉज लिटरली शॉक्ड की डॉक्टर तुम्ही अजूनही सकाळी उठता, ऑपरेशन करता, ओपीडी मध्ये बसता आणि फ्रेश राहता. ऑफकोर्स मला असं वाटतं की डॉक्टर म्हणून नाही, पण प्रत्येक व्यक्तीने, प्रत्येक व्यावसायिकाने, प्रत्येक पुरुषाने असं राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे असं मला वाटतं. आता राहिला प्रश्न माझ्या सिक्रेटचा. 2 गोष्टी महत्वाच्या. मी नेहमी सांगतो की एक न्यूटनचा लॉ आहे पहा, ऍक्शन अँड रिॲक्शन इक्वल अँड अपोजिट. म्हणजे काय, व्हॉट गोज इन दॅट कम्स आउट. हा पहिला मुद्दा आहे. व्हॉट गोज इन अवर बॉडी, फूड. सो इफ यू ईट द फूड दॅट टाइम यू वुड थिंक हे माझ्या शरीरात गेल्यानंतर काय परिणाम करणार आहे. लेट्स टेक एक्झाम्पल अल्कोहोल और स्मोकिंग. हे जेव्हा मी करतो ठीक आहे, मला एक काही काळ मला बरं वाटेल, पण त्याचा मी अति उपयोग केला तर माझ्या शरीरावरती त्रास होणार हे मला माहिती पाहिजे. सो जसं फूड असतं तसं विचार, मेंटल स्ट्रेस जे आपण म्हणतो की माझ्या मनाचे विचार जाणार आहेत ते बाहेर पडणार आहेत. जे आपण आज बघतो की पुरुषांमध्ये किंवा समाजामध्ये डायबेटीस दिसतोय, हायपर टेन्शन दिसते का, स्ट्रेस. जेव्हा तो विचार आपल्या अंगावरती येतो त्याच वेळेला आपण ठरवलं पाहिजे की त्याला आतमध्ये एंट्री द्यायची किंवा नाही. हा मला वाटतं सर्वात महत्वाचा मुद्दा आहे. तर यू शुड बी कॉन्स्टंटली कॉन्शियस की ही जी गोष्ट आहे, मी समजा एखादी गोष्ट एखाद्या व्यक्तीने चुकीची केली, तुम्ही रागवायला हरकत नाही, परंतु तो राग तुमच्या मनामध्ये असता कामा नये. इट शुड बी ओनली ॲट एक्सटर्नल लेवल. सो यू मस्ट लेअर युअर बॉडी. दॅट इज अ फर्स्ट थिंग असं मी समजतो. मी म्हटलं तसं की व्हॉट गोज इन दॅट कम्स आउट. आहार आणि विहार, आपण आपली लाईफस्टाईल आपण कशी हे करतोय त्यामध्ये की आपल्याला शरीराला आवश्यक असणारी आपण विश्रांती देतो का, त्याला आवश्यक असणारा, कारण ती गाडी आहे, बरोबर,
तुम्ही फार चालवलं तरी ते इंजिन डाऊन होणार आहे आणि नाही चाललं तर ती गाडी बंद पडणार आहे. तर त्या गाडीचं चलन होण्यासाठी शरीर आहे, गाडी आहे, तर ती तुम्ही कशी चालवता, मेंटेन करता की नाही, त्याचं सर्व्हिसिंग करता की नाही, ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. आणि मला असं वाटतं की ह्याचा उपयोग म्हणजे माझ्या फॉर्च्युनेटली माझे कलिग माझ्यासारखेच अजूनही असं मला वाटतं की ते फॉलो करतात मला, Oh yes. की त्याच्यामुळे तुमच्या लाईफस्टाईलवर तुम्ही विचार करून, मी म्हटलं तसं की फूड लाईफस्टाईल ह्याच्यामध्ये खूप महत्वाचं आहे. म्हणजे तुला आश्चर्य वाटेल की परवा मी भोपाळला गेलो होतो, एक खूप मोठं लेक्चर दिलं, डॉक्टरांसाठी लेक्चर दिलं. त्यांना म्हटलं की तुम्ही सगळी टेक्नॉलॉजी बघताय, ते रोबो येतो, हा येतो, पण तुम्हाला हे माहिती आहे का की लाईफस्टाईल ह्याच्यामुळे किती आजार वाढत चाललेत. बरोबर. म्हणजे डायबिटीस आणि त्याच्यामुळे होणारे आता व्यंध्यत्व, युरोचा विचार केला तर इन्फर्टिलिटी आहे, इम्पॉर्टन्स आहे, खूप प्रॉब्लेम निर्माण होत आहेत, प्रोस्टेटचा त्रास व्हायला लागलाय. तर ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत. त्यामुळे तुम्ही म्हटले तसं की रेग्युलर व्यायाम असेल, त्याच्यानंतर विश्रांती असेल, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कीप युअर माइंड कूल. आणि दुसरी गोष्ट, ट्राय टू, जे तुमचे जे काही रिलेशन जे असतात सर्वात जवळचे, म्हणजे फॅमिली रिलेशन्स असेल, फॅमिलीमध्ये असेल, त्याही ठिकाणी तुम्ही जर थोडासा बॅलन्स ठेवलात तर मला असं वाटतं की बरेचसे लोक हे अवघड नाहीये, पण थोडंसं समजून घेतात ते होऊ शकतं. खरं तर तुम्ही पंचसूत्रीत सांगितल्याचं म्हटलं हरकत नाही. गुड फॅमिली, गुड डाएट, या सगळ्याच गोष्टी Yes, आहेत. डॉक्टर गुरुराज, मला तुमच्याकडून ऐकायला आवडेल Yes, yes. की It has almost come from this sir actually, with his immense experience and so much of life incidences. Definitely, I am here with this sir for almost past 10 years I can say. उसमें वही देखा हूँ, डिसिप्लिन बहुत इंपॉर्टेंट है. आदमी को डिसिप्लिन रहना बहुत बहुत ही इंपॉर्टेंट है. डिसिप्लिन हर तरफ रहना चाहिए. आपके डाइट में रहना चाहिए, आपके लाइफस्टाइल में रहना चाहिए, डिसिप्लिन रेस्ट लेना चाहिए, काम करना भी डिसिप्लिन चाहिए. वो एक रहा ना, आई थिंक एनीबडी कैन अचीव गुड हेल्थ, गुड फिजिकल हेल्थ, गुड मेंटल हेल्थ, विच कॅन बी बॅलन्स्ड इन अ वे. इथे आता तर मला एक पटकन प्रश्नाचं उत्तर हवंय Yes. तुमच्याकडनं. असं समजा की रॅपिड फायर आहे तुमच्या दोघांसाठी. Right. हा, छान. तुम्ही दोघ जण किती तासांची झोप घेता? डॉक्टर सुरेश. तासामध्ये म्हणशील तर 6 ते 7 तास. वा. पण सर्वात महत्वाचं म्हणजे झोप तुम्हाला लागते की नाही. म्हणजे मी आणतो ना 6 तास पडून आहे ह्याला महत्व नसून मला जी झोप लागते ती शांत झोप लागते की नाही. शांत झोप का लागत नाही? बऱ्याच वेळेला मनात असणारे विचार असतात, जे विचार तुम्हाला अंतरावर चालू होतात ते चक्र, आणि तुम्ही जागे असता पण पडल्यासारखं वाटतं. ह्यावेळेला तुमची झोप होत नाही. तर यासाठी मी स्वतः जर तुम्हाला विचारलं तर मला सांगायला हरकत नाही की मी थोडंसं मेडिटेशनही करतो, थोडंसं ओंकार साधना करतो. आय ट्राय टू रिलॅक्स माय सेल्फ सो दॅट दिवसभरातले मनातले जे विचार आपले येतात ते सतत, आणि विशेषतः शांत झाल्यानंतर विचार जास्ती जोरात चालू होतात. आपण दिवसभर काम करतो, अनेक असे विचार आणि घटना अशा आदळत असतात, आणि त्याचं जे मी मगाशी ऍक्शन रिॲक्शन जे म्हटलं त्याची रिॲक्शन आपण अंतरावर पडलं की चालू होते. त्याच्या आत मी तुमचं माइंड तुम्ही रिकामं केलं पाहिजे असं मला वाटतं. म्हणजे मग तुम्ही 6 तासाची झोप जी असते ती तुम्हाला पुरेशी होऊ शकते. एखाद्या दिवस तुम्ही जास्ती थकला असाल, खरोखर तुम्ही फारच काम केलं असेल, तर एखादा 2 तास 8 तासाची झोप घ्यायला काहीच हरकत नाही. पण झोप झाल्यानंतर तुम्हाला फ्रेश वाटणं, ताजंतवानं वाटणे खूप महत्वाचं आहे. डॉक्टर Yes. गुरुराज, तुम्ही? स्लीप डेफिनेटली मेरा टारगेट रहता है एटलीस्ट 8 आवर्स का स्लीप, अच्छी तरह से स्लीप हो करके. बट मोस्ट ऑफ द टाइम बिकॉज ऑफ अवर लाइफस्टाइल या फिर हमारे काम की वजह से वी डोंट गेट दैट लग्जरी. बट डेफिनेटली आई एम ए अर्ली टू बेड पर्सन एंड अर्ली टू राइज पर्सन. जैसे डॉक्टर आपने कहा कि हेल्दी लाइफस्टाइल होना बहुत ज्यादा जरूरी है और साथ ही साथ डिसिप्लिन होना Yes. वो बहुत ज्यादा जरूरी है. फिर से एक बार खरं तर मी पुन्हा एकदा डॉक्टर सुरेश यांच्याकडे येणार आहे, कारण 41 वर्षांचा हा प्रवास आहे आणि मला असं वाटतं की याच्या पुढचं विजन काय असणार आहे आपलं हॉस्पिटलचं, आणि आतापर्यंत आपण काय अचीव्ह केलं किंवा या वर्षीचं काय, कारण आता नवीन वर्ष सुरूच होतंय नव्याने, त्यामुळे हे आम्हाला जाणून घ्यायला नक्की आवडेल. या संदर्भात थोडंसं विस्ताराने बोलू इच्छितो, कारण माणूस विजन म्हणजे काय हे थोडंसं समजून घेणं महत्वाचं आहे. जेव्हा पण जन्माला येतो तो माणूस त्याच्या कर्मानुसार, नशिबानुसार त्याला काही ना काहीतरी हे वेगळं त्याला काम असेल, स्वरूप असेल, व्यवसाय असेल, तो करत असतो. ही निसर्गाने केलेली योजना आहे असं मला वाटतं. प्रत्येकाला दिलेलं हे डिव्हिजन केलेले आहे समाजाला. तर मला जेव्हा मी असं समजतो की मला जर देवाने डॉक्टर केलं असेल किंवा तुला अँकरचा जॉब दिला असेल किंवा माझ्या गुरुराज सरांना एवढं जॉब दिला, की आणखी कोणाला इंजिनियर केलं असेल, तर त्याच्या पाठीमागे काहीतरी पर्पज असतो. तो पर्पज समजून घेणं खूप महत्वाचं असं मला वाटतं, की हे मला डॉक्टर काय केलं असेल, मला इंजिनियर काय केलं असेल, हा पहिला पर्पज समजून घेणं महत्वाचं.
आणि त्यासाठी निसर्ग कष्ट करत असतो हे आपण समजून घ्यायला पाहिजे. कुठलीही गोष्ट घडताना निसर्ग घडवत असतो. आपल्याला वाटतं मी करतो असं नाही, आपण करत असतो आपल्या कर्मानुसार, पण निसर्ग घडवत असतो. ते घडवल्यानंतर मी असा विचार केला की मला डॉक्टर केलं म्हणजे मला एवढं माझ्या सुदैवाने मी खरं नशिबान म्हणेन की म्हणजे मी मेडिकलला आता किती वर्ष झाली, 68 का म्हणजे बघा आता म्हणजे मेडिकल 68 म्हणजे 32 आणि जवळजवळ जास्तीच 50 एक वर्ष झाली असतील या फील्डमध्ये आलो. Practice. यस. आणि त्याच्यानंतर फॉर्च्युनेटली ग्रॅज्युएशन झालं, त्याच्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन झालं माझं म्हणजे उच्च शिक्षण झालं, आणि त्यानंतर मला युरोलॉजी सारख्या शाखेमध्ये मला प्रवेश मिळाला. म्हणजे त्या काळी मी महाराष्ट्रातला पहिला होतो किंवा बॉम्बे युनिव्हर्सिटीचा आमचा फर्स्ट युरोलॉजिस्ट. हे माझं कौतुकाचा भाग नाहीये, मी असं म्हणतो की हे देवाने मला दिलंय. हे केल्यानंतर मग मला मी काय केलं आता, मला हे सगळं आपण सगळ्यांना असा विचार, मला हे देवाने दिलं मी काय करतो त्याचं. तर या दृष्टिकोन मला असं वाटलं की मग मी मेडिकल कॉलेजमध्ये शिक्षक मला व्हायला आवडतं पहिली गोष्ट म्हणजे. त्याच्यामुळे जवळजवळ 40 वर्ष आणि अजूनही मी बीजे मेडिकल कॉलेजमध्ये आता व्हिजिटिंग आहे. त्याच्या आधी मी प्रोफेसर होतो, शिकवायला जातो. मला शिकवणं खूप आवडतं. सो शिकवणं का, तर त्याचं कारण असं मी समजतो की मी आज जो काय घडलेलं आहे, जो काय असेल ती कोणीतरी मला घडवलेलं आहे, माझ्या शिक्षकाने मला घडवलं आहे. तेच शिक्षण मी दुसऱ्या व्यक्तीला देऊन त्याला घडवणं माझं काम आहे. हे माझं एक एम असतं नेहमी. कारण मला त्याने घडवलं तसं मी दुसऱ्याला घडवलंच पाहिजे, ही माझी जबाबदारी आहे, नैतिक जबाबदारी असं मी समजतो. ज्या शास्त्रामध्ये मला शिक्षण दिलं त्याच्यामध्ये जास्तीत जास्त त्याचा उपयोग कसा करून घेता येईल याचा पण मी उपयोग करतो. त्याच्यामुळे कुठलीही गोष्ट म्हणजे मी जेव्हा युरोलॉजी शिकलो त्यावेळेला आमच्याकडे ओपन सर्जरी केली जायची. मग त्यानंतर ते एंडोस्कोपी ती मी शिकलो. म्हणजे प्रॅक्टिस चालू झाल्यानंतर देखील मी नवीन नवीन तंत्र शिकत गेलो. अगदी तुला आश्चर्य वाटेल की अजूनही मी गुरज सरांसमोर रोबो शिकत असतो, आणि त्यांनी मला लेझर प्रोसेस शिकवली. खूप कष्टाने मी शिकलो. म्हणजे आज लोक असं म्हणतात की वय वाढतं तसं नवीन शिकता येत नाही, मला असं वाटत नाही. थोडंसं आपलं डिस्ट्रॅक्शन होतं वयामुळे, म्हणजे तेवढं आपण कॉन्सन्ट्रेशन करू शकत नाही. पण जर आपण प्रयत्न केले, नवीन कुठली गोष्ट आपण आत्मसात करू शकतो. नवीन नवीन शिकणं हा माझा एक छंद आहे म्हणजे ह्या क्षेत्रामध्ये. बाकी मला गोष्टी खूप आवडतात, पण दुर्दैवाने तेवढा मला वेळ मिळत नाही. म्हणजे आय लाईक टू डू मोर ऑफ अ स्पिरिच्युअल रिडिंग. म्हणजे वाय लाईफ, वाय बर्थ, व्हॉट इज डेथ, व्हॉट इज आफ्टर डेथ, हा पण मला माझा आवडीचा विषय, पण त्याला मला फारसा वेळ मिळत नाही. आणि त्यानंतर महत्वाचं म्हणजे मग असं वाटलं की आपल्याला शिक्षण दिल्यानंतर आपण एक छोटासा दवाखाना चालू करावा, आणि तो दवाखाना चालू करून ज्या ठिकाणी माझं राज्य राहील, माझ्या राज्याला म्हणजे मला पाहिजे त्या गोष्टी मनाप्रमाणे करता येतील, म्हणून कुठेही नोकरी न करता मी माझं स्वतःचं हॉस्पिटल चालू केलं. आणि त्यानंतर हळूहळू मला काही चांगले समाजाने पण मला संधी दिली असं मी समजेन, आणि त्यामुळे थोडंसं आमचं हॉस्पिटलचं वाढत गेलं. आणि आज अशी परिस्थिती आहे की एक छोटंसं आम्ही जे काय रोपटं म्हणू आपण, त्याचा मोठासा वृक्ष व्हायला लागला, ज्याच्यामध्ये डॉक्टर गुरुराज आहे, डॉक्टर सचिन आहे, डॉक्टर सौरभ आहे. आज आमच्याकडे DNB सारखी मुलंही शिकतात. ह्यामध्ये मला असं वाटतं की ही एक इन्स्टिट्यूट व्हावी की ज्याच्यामध्ये मी असेल किंवा नसेल, पण ती पुढे चालू राहायला पाहिजे. माझी ही विजन तू विचारलेस का, आता किती आहे, 40-50 वर्ष घालवल्यानंतर मिळवण्यासारखं काय राहिलं नाही. मला असं वाटतं एव्हरीथिंग म्हणजे देवाने मला दिले, पेशंटने मला दिले, एवढं मला प्रेम दिले की अजूनही माझ्याकडे, आता तुला आश्चर्य वाटेल की ज्यांचं मी ऑपरेशन केलंय ते माझ्याकडे 40-40 वर्षांनी माझ्याकडे पेशंट सांगतात की डॉक्टर मी माझं ऑपरेशन केलं होतं, माझ्या आजोबांचं केलं होतं, माझ्या आईचं केलं होतं, आज तुम्ही आहात मला बरोबर, त्यांनाही बरं वाटतं, मलाही त्यांना पाहून बरं वाटतं. अरे म्हणलं तू आज वय किती आहे, 54 आहे, 40 वर्षापूर्वी 14 वर्ष मुलगा होता, आठवतं का तुला? तो म्हणलं हो डॉक्टर, मला अजून आठवतं. असे किस्से गेल्यानंतर मला असं वाटायला की ही जी आपण इन्स्टिट्यूट केली आहे, आम्ही एस हॉस्पिटल आम्ही म्हणतो, इट इज इन्स्टिट्यूट, दिस इज नॉट अ सिंगल मॅन शो. ह्याच्यामध्ये अनेक लोकांचं कॉन्ट्रीब्युशन, जसे डॉक्टर गुरुराज, डॉक्टर सचिन, डॉक्टर सौरभ, अनेक इथे स्टुडंट येऊन गेले, त्यांचं कॉन्ट्रीब्युशन आहे, माझ्या स्टाफचं कॉन्ट्रीब्युशन आहे, तुमच्यासारखे वेल विशर्स आहेत. ते इन्स्टिट्यूट पुढे जाऊन मोठी व्हावी आणि समाजाला त्याचा उपयोग व्हावा. दॅट इज व्हॉट माय विजन आय वुड से. ऑफकोर्स आता हे सगळं मी जेव्हा म्हणतो तेव्हा मला गीतेचा एक श्लोक आवडतो, कर्मण्येव अधिकार असते, म्हणजे आपण काम केलं पाहिजे, शेवटी तुमच्या नशिबात त्याची इच्छा असेल तर ते घडेल. एक्झॅक्टली. खरं तर मला आता तुम्ही जसं चर्चा करत होतात तर मला एक प्रश्न आवर्जून विचारायला आवडेल. एक तर ही आहे की आतापर्यंत किती पेशंट्स आहेत तुमचे, म्हणजे परिवार म्हणेल मी, पेशंट असं नाही म्हणणार. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे 40 ते 50 वर्षांपूर्वीची प्रॅक्टिस सुरू झाली आणि तेव्हा ही कॉन्सेप्टच खूप नवी होती आरोग्यासंदर्भातली, ती म्हणजे युरोलॉजी. तर युरोलॉजी बद्दल शिक्षण घेतल्यानंतर आता तुम्हाला अशी कुठली गोष्ट जाणवली मेन्स हेल्थमध्ये जी की प्रकर्षाने लोकांपर्यंत गेली पाहिजे, किंवा त्याबद्दल तुम्ही काय सांगाल?
दोन गोष्टी, हा जो प्रश्न दोन भागामध्ये मी मांडेन. की आता मी म्हटलं तसं की माझी प्रॅक्टिस दोन प्रकारे डिवाइड केली जाते. एक ससून हॉस्पिटलमध्ये, ज्यामध्ये पूर्णपणे मोफत जाऊन काम करणे, आणि तिथला हा जो क्लास त्याला आपण म्हणू तो खूपच गरीब आणि असा असतो. तर त्या ठिकाणी असणाऱ्या खूप कॉम्प्लिकेटेड केसेस, म्हणजे मला आठवतंय की जेव्हा मी ससूनमध्ये 83 मध्ये जॉईन झालो असिस्टंट प्रोफेसर म्हणून, मी तेव्हा जस्ट काउंट ठेवला होता की पहिल्या वर्षी मी 1000 मेजर ऑपरेशन्स केले. That is a great achievement actually. एक्झॅक्टली. म्हणजे माझी बायको म्हणायची, अहो तुम्ही प्रॅक्टिस करता का ससूनमध्ये काम करता ते तरी सांगा मला, इतकं हे झालं होतं. म्हटलं नाही, माझं ते आवड आहे, म्हणे माझी पॅशन आहे म्हटलं ते. आणि म्हटलं शेवटी गरिबांसाठी काम केलं तुम्हाला देव देईल ना कुठून ना कुठून तरी, असं थोडी असणार आहे. तर ते म्हणजे तो मला जो ससूनचा अनुभव जो मिळाला की प्रचंड कॉम्प्लिकेटेड, म्हणजे लहान जन्मलेल्या मला जो नाही आठवत, एक 5 दिवसाचं हे छोटं बाळ होतं आणि त्याच्या दोन्ही किडनीला ब्लॉक निर्माण झाला होता. आणि तो 5 दिवसाचा बालक म्हणजे ते किडनी फेल्युअरमध्येच गेलं होतं, म्हणजे जगण्याचे चान्सेस अजिबात नव्हते. तर वी ऑपरेटेड ॲट द एज ऑफ 5 days. जर मेजर ऑपरेशन करतो जगला मुलगा त्या ठिकाणी. तर हा जो मला तिथे अनुभव मिळाला म्हणजे कॉम्प्लिकेटेड केसेसचा. त्यानंतर जर मी माझी खाजगी प्रॅक्टिस बघितली तर खाजगी जनरली कसं असतं की तेवढे कॉम्प्लिकेटेड केसेस कमी येतात, पण ससूनचा जो मला अनुभव मिळाला त्याच्यामुळं सर्व प्रकारच्या केसेस मी हँडल केल्या असं म्हटलं तरी चालेल. की आता जे आपण म्हणतो पेडियाट्रिक युरोलॉजिस्ट आहे, कॅन्सर युरोलॉजी आहे, त्याच्यानंतर रिकन्स्ट्रक्टिव्ह युरोलॉजी, त्या काळामध्ये पूर्ण सर्व प्रकारचे ऑपरेशन आम्हीच करत होतो. तर सुदैवाने तो मला एक अनुभव माझ्या गाठीशी आहे, हा एक जो भाग झाला. दुसरा जो अनुभव जो झाला की इन्स्ट्रुमेंटेशन, म्हणजे त्या काळी असणारे ओपन सर्जरी पासून एंडोस्कोपी पर्यंत ह्या सर्जरी झाल्या, आता रोबोटिक पर्यंत आता आले, इतकं तो बदल झालेला त्या ठिकाणी, म्हणजे इतकी टेक्नॉलॉजी पुढे गेली. दुसरी गोष्ट मेडिसिन. मेडिसिनमध्ये म्हणजे मला आठवतं की जेव्हा मी प्रॅक्टिस केली तेव्हा सल्फा आणि असे 2-3 पेनिसिलिन सारखे इंजेक्शन्स होते. आता एवढे अँटीबायोटिक्स आलेत. हा एक म्हणजे फार्मा म्हणजे आपण जे बघतो तो एक आपण एव्होल्युशन पाहिलंय. दुसरं जे पाहिलं तर डिसीज पॅटर्न, म्हणजे पूर्वी त्या काळी असणारे जे बरेचसे डिसीजेस जे दिसत होते ते आता खूप कमी होत चाललेत. आणि आता ह्या आजच्या म्हणजे असं म्हणजे ॲटलीस्ट सिटी लाईफमध्ये तरी, कन्सिडरिंग आवर इकॉनॉमिकल प्रोग्रेस, आता वी आर लुकिंग ॲट द क्वालिटी ऑफ लाईफ इश्यूज, की ज्याच्यामध्ये माणसाला ठीक आहे मी स्वस्थ आहे पण मला काही इश्यूज जे आहेत, युरोलॉजिकल इश्यूज जे आहेत ते पण माझे जर सॉर्ट आउट झाले, ते जर सोडवले गेले तर माझं आयुष्य अधिक सुखी बनेल. असा हा अत्यंत स्थित्यंतरांचा मी म्हटलं तरी हा विभाग पाहत आलेलो आहे. हमारे जो मानो एक 100 पेशेंट हम देख रहे हैं, उसमें से अराउंड 20 to 25% प्रॉब्लम्स रिलेटेड विथ मेंस हेल्थ आते रहते हैं हमारे. एंड यस, फॉर्चुनेटली मेरा जो छोटा अनुभव है, ऑलमोस्ट लाइक 12 years ऑफ माई यूरोलॉजी प्रैक्टिस में बोल सकता हूँ. शुरुआत में ना फॉर्चुनेटली और अनफॉर्चुनेटली थोड़ा अवेयरनेस कम था, इसलिए लोग कम अप्रोच करते थे डॉक्टर्स को. दे कुड नॉट एक्सप्रेस देमसेल्फ, इसीलिए वो घर में ही रह के दे यूज टू सफर फ्रॉम द डिसीजेस. हाल ही जो आजकल के टाइम पे जो बदलाव दिख रहा है हमें, दैट इज वन गुड थिंग. दे आर ओपनिंग अप, दे हैव गॉट मल्टीपल चैनल्स टू ओपन अप. ऑनलाइन कंसल्टेशंस होता है टू मेंटेन देयर प्राइवेसी. यस, वी हैव टू डू दैट समटाइम्स. एंड मेन ना के अप्रोच करते, उनको हम सुनते अच्छी तरह से, वी गिव देम प्रॉपर टाइम, वी रेस्पॉन्ड टू देयर क्वेरीज. एंड उसके वजह से ना बहुत सारे जो प्रॉब्लम्स है मेंस हेल्थ रिलेटेड, उससे वो बाहर आ रहे लोग, विच इज अ गुड थिंग विच वी कैन सी नाउअडेज. खरं तर आता आपण वळणार आहोत आपल्या मेन विषयाकडे असं म्हणायला हरकत नाही. आणि तुम्ही सुद्धा आतापर्यंत तुम्ही जर बघत असाल तर इथून पुढचा पॉडकास्ट तुमच्यासाठी फार इंटरेस्टिंग होणार आहे, कारण आजचं पॅनल तेवढं इंटरेस्टिंग असं म्हणायला हरकत नाही. कारण ज्यांनी खऱ्या अर्थाने वैद्यकीय क्षेत्राची अख्खी उत्क्रांती पाहिली, असं स्वतःच एक विद्यापीठ असलेले सुरेश सर, आज डॉक्टर सुरेश आपल्या सोबत आहेत. आणि खऱ्या अर्थाने त्यांचा हा अनुभव आणि त्याचबरोबर आता नवीन पिढीला गेल्या 12 वर्षांपासून आपली प्रॅक्टिस जे करतायत डॉक्टर गुरुराज आज आपल्यासोबत आहेत. त्यामुळे हा पॉडकास्ट इंटरेस्टिंग होणार यात काहीही शंका नाही, कारण मलाही नव्या आणि जुन्या गोष्टी जाणून घ्यायला नक्की आवडेल. खरं तर आपण प्रश्नाकडे वळणार आहोत आणि मी डॉक्टर सुरेश यांना पहिला प्रश्न विचारू इच्छिते. मेन्स हेल्थ मधले 3 महत्वाचे स्तंभ, जिला आपण म्हणतो की सर्वात महत्वाचं ते म्हणजे आत्ताचं मानण्यात येणारं मेंटल हेल्थ असेल, त्याच्यानंतर युरोलॉजिकल प्रॉब्लेम असेल, आणि तिसरं जी गोष्ट आहे तर त्याबद्दल आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. थोडंसं मी एक थोडंसं डायव्हर्शन करतो. आपला भारतीय ह्याच्यामध्ये 3 सिंह आहेत, तुम्ही पाहिले असतील तर. हो. तसे 3 स्तंभ आहेत असं मी समजतो. एक म्हणजे फिजिकल हेल्थ, मेन्स हेल्थसाठी आवश्यक असणारी.
दुसरी जी आहे ती रिप्रोडक्टिव्ह हेल्थ, म्हणजे ज्याला आपण म्हणू फॅमिली लाईफ, आणि तिसरी जी आहे ती मेंटल हेल्थ. ह्या तिन्ही गोष्टीचा जर संगम व्यवस्थित झाला तर बोल राधा बोल संगम होगा की नाही. तर ह्या तिन्ही गोष्टीवर जर आपण फोकस केलं, म्हणजे मेन्स हेल्थचा आपला जर विषय असेल, तर मला असं वाटतं की त्या दृष्टिकोनातून आज आपण लोकांशी संवाद साधूया असं मला वाटतं. बरोबर, खऱ्या अर्थाने. तर मी यानंतर पुढे वळणारे डॉक्टरांकडे. डॉक्टर, महत्वाचा मुद्दा जो आहे आता सध्याचा, मगाशी डॉक्टर जसं म्हणाले की ईडी, Yes. तर जवळपास 40 ते 30 वयोगटातील जी तरुण मंडळी आहे ते हा जास्त प्रॉब्लेम फेस करतात. त्याचं Right. कारण काय असावं? राइट. इनफैक्ट ये जो आप बोल रहे हो ना, वो रिसेंटली हो रहा है. ईडी इज नथिंग बट इरेक्टाइल डिसफंक्शन जो बोलते हैं ना, वो वन ऑफ द मेजर और इम्पोर्टेंट सिम्टम व्हेन इट कम्स टू मेंस हेल्थ. एंड अराउंड इसका इरेक्टाइल डिसफंक्शन का कारण जो बोलते हैं हम, अराउंड 80 to 90% साइकोलॉजिकली रहता है. जो पेशेंट डर के वजह से मानो, या फिर मिसकंसेप्शन के वजह से मानो, या एक्स्ट्रा जो एक्सपेक्टेशंस बोलते हैं ना उसके वजह से मानो, जो स्ट्रेस लेके उसके वजह से ईडी मैनिफेस्ट हो जाता है. एंड एज यू सेड, राइटली सेड, अभी अनफॉर्चुनेटली वो धीरे धीरे यंगर एज में आ रहा है, दिख रहा है लोगों को. जो प्रॉब्लम पहले 40 या 50 के बाद आता था, मेनली कंसर्न्ड विथ अवर फिजिकल हेल्थ, जिसमें फॉर एग्जांपल हाइपरटेंसिव हो जाता है आदमी, या फिर डायबिटिक हो जाता है, उसके बाद जो आना चाहिए प्रॉब्लम्स, वो अभी आजकल यंगर एज में बिकॉज ऑफ साइकोलॉजिकल प्रॉब्लम्स, बिकॉज ऑफ प्रॉब्लम्स विद द रिलेशंस, बिकॉज ऑफ प्रॉब्लम्स विद द लाइफस्टाइल, आई कैन से, ये सब चीजें जल्दी देखा जा रहा है, विच इज वेरी मच रॉन्ग एंड शुड बी एड्रेस्ड इन ए हेल्दी एंड ॲट प्रायोरिटी लेवल, आय कॅन सी. म्हणजे या ठिकाणी एक गोष्ट मी सांगेन की असा एक सर्वे झाला होता, ऑथेंटिक सर्वे, हा, की जे मेट्रो सिटीज ज्या आहेत भारतामधल्या, विशेषतः ज्याला आपण म्हणू आय टी रिलेटेड, जे यंग जनरेशन ज्याच्यामध्ये ॲट अ व्हेरी यंग एज दे गेट द जॉब, त्यांच्यामध्ये जवळजवळ 30 ते 35%, तुम्हाला धक्का बसेल थोडासा, पण हा खरोखरच ऑथेंटिक सर्वे झालेला आहे, ईडीचा प्रॉब्लेम निर्माण झालेला आहे. आणि अनफॉर्च्युनेटली त्यातले इव्हन 5% पॉप्युलेशन किंवा लोक देखील कुठला ते सांगायला तयार होत नाहीत आणि ट्रीटमेंट घेत नाहीत. इतका हा विषय महत्वाचा आहे इरेक्टाइल डिसफंक्शन, Yes. मला वाटतं. कारण त्याचा इफेक्ट खूप दूरगामी होतो. कारण तुमचं इरेक्टाइल डिसफंक्शनमुळे तुमचं फॅमिली लाईफ डिस्टर्ब होतं कम्प्लीट. त्याचा स्ट्रेस, आधी स्ट्रेस, त्याचा हा स्ट्रेस, इट्स अ विशियस सायकल, आणि त्यातून तुम्ही बाहेरच पडत नाही. आणि जे आपण जे आज हे बघतोय फॅमिली डिस्कॉर्ड ज्याला आपण म्हणतोय, दॅट इज वन ऑफ द मेजर रिझन. त्यामुळे मला असं वाटतं की जर ह्या संदर्भात जर समजा आपण जास्ती ओपन झालो, इरेक्टाइल डिसफंक्शनवरती ट्रीटमेंट आहेत गुरा सर, त्याबद्दल माहिती देतीलच, तर मला असं वाटतं की हा प्रॉब्लेम बराचसा कमी होण्यासारखा आहे. ह्याच्यामध्ये ज्याला आपण म्हणतो समुपदेशन, म्हणजे डिस्कशन, काउन्सिलिंग, हे खूप महत्वाचं आहे. आता जसं तुम्ही म्हणालात डॉक्टर सुरेश, की याच्यामध्ये काउन्सिलिंग होणं फार महत्वाचं आहे, आणि महत्वाचा मुद्दा की कोणी खुलून येऊन याबद्दल बोलत हो नाही. हो तर तरुणांसाठी असं कुठलं लक्षण आहे जे त्यांना जाणवलं तर त्यांनी आपल्याला व्हिजिट करायला पाहिजे किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्यायला पाहिजे? हो 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 अगदी अगदी. म्हणजे आता कसं होतं की मी सिनियर असल्यामुळे मी आता बरेचसे माझ्याकडे तरुण मुलं येतात, म्हणजे अक्षरशः 22, 23, 24, 25 वर्षाची, आणि हळूहळू ते शेअर करायला लागले की डॉक्टर मला ही भीती वाटते. भीती म्हणजे मला इरेक्टाइल डिसफंक्शन आहे का नाही हे मला कळत नाहीये. माझं आता लग्न होणार आहे तर मला कळत काय प्रॉब्लेम आहे. दुसरं माझं लग्न झालंय पण मला ही भीती वाटते. तर ह्या ज्या मिसकन्सेप्शन आहेत, ह्यासाठी मला असं वाटतं की काउन्सिलिंग आणि ज्या ठिकाणी आवश्यक त्या ट्रीटमेंट ही केली गेली पाहिजे. गुरु सर, तुमचं काय मत आहे? यस, डेफिनेटली इरेक्टाइल डिसफंक्शन जो है, उसको जल्दी से जल्दी हमें दिखाना चाहिए. ओपन अप होना बहुत जरूरी है. इनफैक्ट उसका जो कॉजेस जब भी हम सोचते हैं क्या कारण हो सकता है, व्हाई इट इज बीइंग सीन इन यंग पीपल, तो मेनली फर्स्ट थिंग एज आई सेड 80 to 90% साइकोलॉजिकल कारण ही होते हैं. उसमें बहुत सारे चीज इन्वॉल्व रहते हैं. मानो बैड रिलेशंस, या फिर यू आर डिप्रेस्ड फॉर सम अदर रीजन, या आपका जॉब में प्रॉब्लम हो सकता है, यू आर स्ट्रेस्ड आउट, या इवन सिंपल चीजें लाइक यू आर नॉट हैविंग गुड स्लीप. ऑल दीज आर साइकोलॉजिकल फैक्टर्स विच में अफेक्ट दी नॉर्मल सेक्सुअल हेल्थ. और दूसरी बात आता है लाइफस्टाइल चेंजेस. आजकल बहुत सारा
जो अवेलेबिलिटी जो पहले बहुत उम्र के बाद मिलता था, when you achieve something, some goal, then you would start to enjoy your life. अभी आजकल ऐसे नहीं हो रहा है, अनफॉर्चुनेटली वो काफी जल्दी आ रहा है लोगों में. 20 के उम्र में, 25 के उम्र में, 30 के उम्र में, दे आर गेटिंग एक्सपोज टू लॉट ऑफ बैड थिंग्स आई कैन से इन दी सोसाइटी, लाइक स्मोकिंग मानो, अल्कोहल कंजम्पशन मानो, या फिर रिक्रिएशनल ड्रग्स जो है ना, ड्रग्स बहुत इंपॉर्टेंट है, विच इज अनफॉर्चुनेटली वेरी मच इजीली अवेलेबल. तो ये सब चीजें बहुत ही जरूरी है. लाइफस्टाइल हैज टू बी डिसिप्लिन्ड वेरी मच टू प्रिवेंट सच प्रॉब्लम्स. और बहुत ही कम लोगों में जो हम ऑर्गेनिक प्रॉब्लम्स बोलते हैं, जो इन दोनों चीजों से परे, वो होता है फिजिकल प्रॉब्लम्स. जेन्यून जो मेडिकल डिसीजेस बोलते हैं ना, विच कंस्टिट्यूट्स अराउंड लेस देन 5% आई कैन से कॉजेज फॉर ईडी. जैसे कि मानो कुछ इंजुरी हुआ है, स्पाइनल कॉर्ड इंजुरी हुआ है, या फिर कुछ जेनेटल इंजुरीज हुए, या फिर कुछ ब्लड वेसल्स के प्रॉब्लम है, विच नीड्स टू बी इन्वेस्टिगेटेड. एंड ऐसे चीजों को फर्दर ट्रीट करना बहुत जरूरी है. हे तुम्ही जे सांगितलं ते अतिशय बरोबर आहे. आणि या पुढचाच प्रश्न जाऊन विचारेल मी डॉक्टर सुरेशांना. डॉक्टर, जसं तुम्ही म्हणालात तर यासाठी काही ट्रीटमेंट्स आहेत, ज्या ट्रीटमेंट्स आपण करतो, जसं तुम्ही म्हणालात काउन्सिलिंग हे फर्स्ट ट्रीटमेंट आपण मानलं, हो. पण त्यानंतर कुठल्या अशा आपण म्हणूया की काही ट्रीटमेंट आहे, मेडिसिन्स आहे, किंवा अशा कुठल्या गोष्टी आपण करतो जेणेकरून या गोष्टीतून ती व्यक्ती बाहेर येऊ शकते? आता जसं गुरुराजनी सांगितलं की ईडीचा जो प्रॉब्लेम आहे, आम्ही टॉकिंग आता यंग एज बद्दल आपण बोलूया थोडंसं, की त्याच्यामध्ये मोस्ट ऑफ इट इज सायकोजेनिक. थोडं त्यांना काउन्सिलिंग करावं लागतं. आणि इनिशियली काही दिवस आम्ही त्यांना काही सपोर्टिव्ह ट्रीटमेंट देतो, जे काही आता चांगली काही औषधं पण उपलब्ध आहेत, सो दॅट त्याचा कॉन्फिडन्स आपण बुस्टअप करतो. एकदा कॉन्फिडन्स बुस्टअप झाला की बऱ्याच वेळा हा प्रॉब्लेम पूर्णपणे हे होऊन जातो, सुटून जातो. पण काही केसेसमध्ये पुढे जाऊन असं वाटलं की नाही, याचा हा प्रश्न सुटत नाहीये, तर काही आपण तपासण्या करतो की खरोखरच ह्याच्या ऑर्गॅनिक काही काज आहे का. असं डॉक्टर गुरुराज म्हटलं तसं की रक्तपुरवठा होत नाहीये का, नर्वला काही इंजुरी झाली आहे का, काही वेळेला अगदी डीप सायकोलॉजिकल प्रॉब्लेम असू शकतो. मग अशा वेळेला काही इंटरव्हेन्शन्स असतात, काही इंटरव्हेन्शन्स करून त्याचा तो आपण प्रॉब्लेम सोडवू शकतो. पण याचं प्रमाण त्या मानाने कमी आहे. मला असं वाटतं की सुरुवातीच्या ह्याच्यामध्ये सायकोलॉजिकल काउन्सिलिंग आणि ड्रग सपोर्ट 70-80% प्रश्न सुटू शकतो. राहिलेल्यांसाठी पुढची ट्रीटमेंट दिली तरी हा प्रश्न सुटू शकतो. याला जोडून एक मला विषय विचारावासा वाटेल. याच्यासाठी काही ट्रॉमाज असतात जे पास्ट लाईफमध्ये किंवा आत्ताच्या लाईफमध्ये आपल्या घडलेले काही ट्रॉमाज कॉजेस असतात? हो. आता म्हणजे सायकोलॉजिस्ट लोकांचं असं म्हणणं आहे की जे आपली बिहेवियर जी होत असते आत्ताची, विशेषतः इंटरपर्सनल रिलेशनशिप, दॅट इज रिलेटेड टू द अर्लियर लाईफ एक्सपिरियन्सेस. म्हणजे चाइल्डहुड, ज्याला आपण चाइल्डहुड अब्यूज असेल म्हणा, चाइल्डहुड म्हणजे फॅमिली सर्कमस्टान्सेस काही थोड्याशा ॲडव्हर्स असतील, त्याचा इफेक्ट देखील होऊन तो तुम्हाला वेगळ्या स्वरूपात तो तुम्हाला बाहेर दिसतो. सो त्याचा 100% याच्याशी संबंध आहेच. म्हणजे खरं तर आपण असं म्हणतो ना की पुरुष कुठे व्यक्त होत नाही, हो. त्याच्यामुळे मला असं वाटतं की या विषयावर पण बोलणं फार महत्वाचं आहे. डॉक्टर गुरुराज, मैं आपकी ओर बढ़ूंगी. अगर ईडी को ट्रीटमेंट नहीं किया गया अच्छा. तो क्या हो सकता है और मेडिकली क्या इफेक्ट्स हो सकते हैं? अच्छा, तो यस डेफिनेटली ईडी, इरेक्टाइल डिसफंक्शन, अगर सही टाइम पे ट्रीट नहीं हुआ तो इट विल डेफिनेटली लीड टू ए शैटरिंग रिलेशंस, और खुद जो पेशेंट रहता है उसको डिप्रेशन हो सकता है. और इम्पोर्टेंट चीज क्या है, ईडी, वी सी ईडी एज ए अर्ली मार्कर फॉर सम डिसीजेस. अपने जो आगे जाके जो हो सकते हैं हमें डिसीज, उसका एक अर्ली मार्कर भी हम साइंटिफिकली उसको मानते हैं. मानो ईडी इज ए वेस्कुलर डिसीज, तो अगर मानो वो है तो आगे जाके वो पर्सन को अराउंड 15 to 20 टाइम्स हार्ट के डिसीज होने की चांसेस बढ़ जाते. एंड वेरी रेयरली न्यूरोलॉजिकल सिम्टम्स, स्ट्रोक हो, ये सब चीजें उसके रिस्क बढ़ जाते. खरं तर एक सर्वात महत्वाचा मुद्दा आत्ताच्या काळामध्ये भारतीयांमध्ये ते म्हणजे इनफर्टिलिटी. तर याचं कॉजेस असेल, काय असेल, आणि ईडी आणि याचा काही परस्पर संबंध आहे का? डॉक्टर सुरेश, तुम्ही काय सांगाल? आता मगाशी तू म्हटलीस म्हणजे घरातली गोष्ट आहे. आता इनफर्टिलाइज बघून घर की कहाणी सारखं झालंय थोडंसं ते. इट इज सो कॉमन. जर तुम्ही पाहिलं, जर टीव्ही उघडलात तर फर्टिलिटी क्लिनिक, IVF, हे पूर्वी होतं का? नव्हतं. ह्याचाच अर्थ असा आहे की आता समाजामध्ये इनफर्टिलिटीचं इन्सिडन्स प्रमाण खूपच वाढलेलं आहे. आणि इतकं वाढले की आता लोकांना लॅब, म्हणजे त्या लॅबमध्ये जाऊन बाळं आणावी लागतात किंवा हे करावे लागतात.
आणि मला तर गुरुराज या संदर्भात थोडीशी तुम्हाला माहिती दिलीत यस सर. तर खूप इनफर्टिलिटी और ईडी जैसे आप पूछ रहे हो, इरेक्टाइल डिस्फंक्शन और इनफर्टिलिटी डेफिनेटली कनेक्टेड है. इनफर्टिलिटी मतलब क्या होता है, जो मैन इज नॉट एबल टू रिप्रोड्यूस, तो उसमें डेफिनेटली ईडी इज वन ऑफ द कॉज, बट नॉट टोटली लीडिंग टू इनफर्टिलिटी. इनफर्टिलिटी के और कई कारण है एक्चुअली. हेल्दी डाइट ना होना बहुत इंपॉर्टेंट है, बिकॉज फॉर ए स्पर्म हेल्थ अच्छा खाना खाना भी बहुत जरूरी है. स्पेशली यू मे चूज टू टेक फ्रेश फ्रूट्स एंड नट्स, बहुत इंपॉर्टेंट है. वेल हाइड्रेटेड रहना बहुत इंपॉर्टेंट है. एंड हैविंग ए गुड स्लीप क्वांटिटी, बेटर स्लीप जो बोलते हैं ना, स्लीप सिर्फ 8 घंटे की नहीं, इट शुड बी ऑफ गुड क्वालिटी. तो वो भी बहुत जरूरी है टू मेंटेन दी स्पर्म हेल्थ. जब स्पर्म हेल्थ मेंटेन होगा तभी इनफर्टिलिटी हम कम कर सकते. एज सर सेड, इनफर्टिलिटी आजकल एक टबू नहीं है. पहले वो टबू होता था, जो खुल के डिस्कस नहीं होता था. आजकल बहुत लोग आगे आ रहे हैं इनफर्टिलिटी के प्रॉब्लम को लेके, एंड फॉर्चुनेटली उसके ट्रीटमेंट्स भी अवेलेबल है. हम जान सकते हैं आजकल बहुत सारे टेस्ट करके कि व्हाट इज एग्जैक्टली द कॉज ऑफ इनफर्टिलिटी, और उसके हिसाब से सक्सेसफुल ट्रीटमेंट भी हो सकता है, विच इज वेरी इंपॉर्टेंट. या ठिकाणी इनफर्टिलिटी इज प्रॉपर रिलेटेड टू युअर जॉब स्टाईल. द मोर द स्ट्रेसफुल जॉब, द मोर द चान्सेस ऑफ डिप्रेशन ऑफ द स्पर्म फॉर्मेशन. सो बिकम डिस्ट्रेस इज व्हेरी इम्पॉर्टंट, एस्पेशली हाय प्रोफाईल ज्याला आपण म्हणू, म्हणजे आय टी मध्ये काम करणारे लोक आहेत किंवा हाय प्रोफाईल जॉब करणारे लोक आहेत, मॅनेजरल काम करणारे लोक आहेत, त्यांच्यामध्ये ह्याचं प्रमाण जास्ती आहे. ऍज अगेन्स्ट इफ यू लुक ॲट द मॅन्युअल लेबरर, जो फिजिकल काम करतो त्याच्यामध्ये एवढं प्रमाण नाहीये. पण स्पेशली यू आर डुईंग अ मोर ऑफ अ इंटेलिजंट जॉब, तर त्याच्यामध्ये ह्याचं प्रमाण जास्त आहे. आणि जसं डॉक्टर गुरुराजांनी सांगितलं की या ठिकाणी मेंटल हेल्थ प्लेज अ व्हेरी बिग रोल. सो दॅट ऑल्सो वन हॅज टू अंडरस्टँड. त्याला लागणाऱ्या ज्या गोष्टी त्यांनी सांगितलेल्याच आहेत त्याच आपण फॉलो केल्या, त्याच्यामध्ये हा 100% फरक होऊ शकतो. डॉक्टर सुरेश, मला तुम्हाला विचारायला आवडेल, खरं तर आता सोशल मीडियाचा काळ आहे आणि हे फारच वेगळी गोष्ट वाटत असेल कदाचित तुम्हाला, पण प्रत्येक वेळेला ना असं काहीतरी छान छान नुसके येत असतात. म्हणजे असं सांगितलं जातं की काश्मीरमध्ये मिळणारं शिलाजीत असेल तर या गोष्टी असतात, किंवा काहीतरी कोणीतरी सांगतं आणि त्या गोष्टी केल्याने हे गोष्टी होतात. तर याबद्दल तुमचं काय मत आहे? दुर्दैवाने सोशल मीडियाचा जसा उपयोग आहे तसा दुरुपयोग खूप होतो, म्हणजे मिसयूज आपण म्हणतो त्या ठिकाणी. आणि मी स्वतः काही वेळेला ज्या काही युट्यूबवर मी काही निरनिराळ्या व्हिडिओज बघतो की ज्यामध्ये इनफर्टिलिटी, तुमचं 30 दिवसाचं औषध घ्या, हे पाणी प्या, हा अर्क घ्या, हे फळ खा, किंवा ज्याला मी म्हणू पलंगतोड, असं पण एक ते औषधं त्याला ते सांगतात त्या ठिकाणी. दुर्दैवाने यातले जवळजवळ 99% हे जे असतात दिस आर कमर्शियल आणि अनसायंटिफिक वेज ऑफ, आणि बरेचसे लोक दुर्दैवाने त्याला बळी पडतात. म्हणजे मी असंही पाहिलेलं आहे की कुठल्या तरी अनक्वालिफाईड, वैदू म्हणणार नाही मी, पण अनक्वालिफाईड माणसाकडे जाऊन लोक ट्रीटमेंट घेत राहतात, वर्षानुवर्ष ट्रीटमेंट घेत राहतात, त्यांना काही फरक दिसत नाही. त्यामुळं त्या युट्यूबवर जाऊन ती माहिती घेऊन त्याप्रमाणे जे ऍक्ट करतात हे अत्यंत चुकीचं आहे. त्यासाठी खरं माझं असं मत आहे की सरकारने काहीतरी नियंत्रण केलं गेलं पाहिजे. पण मी सगळ्यांना नक्की सांगेन की ही जी माहिती आपण पाहतो युट्यूबवरती, ह्या विशेषतः सेक्शुअलिटी बद्दल, म्हणजे इरेक्टाइल डिस्फंक्शन आहे, कारण लोक फ्रस्ट्रेट झालेले असतात, त्यांना कोणाला सांगता येत नसतं, मग त्यामुळे ते ऍज युजल आपला मोबाईल उघडून काय दिसतंय ते पाहतात आणि त्याप्रमाणे ते फॉलो करतात. तसं न करता, म्हणजे जेव्हा हा तुमच्याकडे प्रॉब्लेम असेल तर प्रॉपर जो त्यातला तज्ज्ञ डॉक्टर आहे त्याच्याकडे जाणं, त्याच्याशी काउन्सिलिंग करणं आणि ट्रीटमेंट घेणं. हे युट्यूबवर मध्ये काही खरं नाही. मी तुम्हाला सांगतो, जे त्याच्यावरून तुमचा फायदा व्हायचं, नुकसान होण्याची शक्यता झालेले मी पेशंटही पाहिलेले आहेत. तुमचं काय मत आहे? हाँ, इनफैक्ट अभी आजकल एज यू सेड बहुत सारा चीज क्विक जो है, अभी टाइम है बहुत क्विक एक्ट करना, इसलिए रील्स जो है बहुत फेमस हो चुके हैं. उसमें बहुत सारे एडवाइस देने या फिर नुस्खे देने वाले भी लोग रहते हैं. एवरीथिंग हैज टू बी टेकन विथ ए पिंच ऑफ सॉल्ट, ऐसे बोल सकता हूँ. तो यस, वो लोग भी पूरा गलत नहीं बोल सकते हम, बट वो क्या है ना, जो ज्यादा उससे भी ज्यादा सही चीज होता है उसको बोला नहीं जाता है अनफॉर्चुनेटली. टू लाइक प्रायोरिटाइज सम थिंग्स, वो नहीं होना चाहिए. सब चीज सही मात्रा में रहा ना तो डेफिनेटली पेशेंट्स को मदद होता है. हम सिर्फ ना क्या खा सकते, क्या ले सकते, उसके ऊपर ध्यान नहीं देना चाहिए. वो तो रहेगा ही हेल्दी लाइफस्टाइल
उसके साथ ओपन अप होना अपने पार्टनर के साथ, हेल्दी रिलेशंस मेंटेन करना, रेगुलर कांटेक्ट रखना, ये सब चीजें बहुत इंपॉर्टेंट है जो आगे जाके आपकी इनफर्टिलिटी या फिर इरेक्टाइल डिस्फंक्शन को अच्छी तरह से सॉल्व कर सकता है. आता डॉक्टर सुरेश यांनी सांगितलं की युट्यूबवरती आम्हाला बऱ्याचशा गोष्टी दिसतात आणि याचा अनुभव आहेत सगळ्यांना. पण ऍज अ डॉक्टर म्हणून तुम्हाला काय याच्याबद्दल वाटतं ही की जी औषधं आहेत तर ही काय आहेत? यस, औषध जो है ना, इनफैक्ट बहुत सारे औषध अवेलेबल है आजकल मार्केट. आर दे सायंटिफिक नहीं, वही तो बोलना चाहता हूँ. हे खूप हाँ, औषध के भी बहुत सारे ओवर द काउंटर जो ओटीसी बोलते हैं, वो सारे तरीके से औषध जो है ना वो अवेलेबल है. सायंटिफिकली व्हॅलिडेटेड गुरु यस, नो दे आर नॉट. बिल्कुल नहीं, साइंटिफिकली वैलिड नहीं है. साइड जो इफेक्ट होऊ शकतो. एलोपैथी के जो मेडिसिन है जो थोड़ी फॉर साइंटिफिकली वैलिड रहते, वो अनफॉर्चुनेटली ओवर द काउंटर मिल के ना उसके साइड इफेक्ट्स ही ज्यादा होने की चांसेस रहती है, क्योंकि उनको नॉलेज नहीं रहता है कैसे लेना है, हाउ टू प्रैक्टिस आफ्टर टेकिंग, और एक्सेस हुए तो साइड इफेक्ट्स को कैसे ट्रीट करना है. हमने बहुत सारे कॉम्प्लिकेशंस देखते हैं डे टू डे प्रैक्टिस में, और इससे भी ज्यादा ये हुआ एक 10% बोल सकता हूँ. 80 to 90% जो पैरेलली मिलता है मेडिसिन, जिसको हम बोलते हैं अल्टरनेटिव थेरेपीज का जो मेडिसिन मिलता है, जो भी नुस्खे हो सकता है, मेडिसिन जड़ी बूटी हो सकता है, कुछ भी हो सकता है, वो सब चीजों का ना स्टैंडर्डाइजेशन नहीं है. इसलिए वी नेवर नो उसके क्या साइड इफेक्ट्स हो सकते हैं, उसके क्या इल इफेक्ट्स हेल्थ पे हो सकता है. इसलिए बहुत केयरफुल रह के जो तज्ञ रहता है, जो क्वालिफाइड रहता है, उनका काउंसलिंग करवा के मेडिसिन चालू करना और उनके निगरानी में चालू रखना बहुत जरूरी है. जो इरेक्टाइल डिस्फंक्शन के लिए ओवर द काउंटर जो बहुत सारे मेडिसिन मिलते हैं, मैं सिर्फ एलोपैथी का बोलूंगा. फॉर एग्जांपल सिल्डेनाफिल मानो, टेडेलाफिल मानो, जो आजकल अनफॉर्चुनेटली ओवर द काउंटर ऐसे ही विदाउट एनी प्रॉपर प्रिस्क्रिप्शन मिल रहा है, और उसका इफेक्ट तो शायद हो सकता है, बट उससे भी ज्यादा हम लोग बीइंग ए ट्रीटिंग एंड्रोलॉजिस्ट और यूरोलॉजिस्ट, मैं हमेशा देखता रहता हूँ बहुत सारे पेशेंट्स को, उसके जो कॉम्प्लिकेशंस हो सकते हैं उनको लेके आते पेशेंट्स. उनका 2-3 कारण है उसके, उनको तो स्पेशली कैसे यूज करना वो पता नहीं रहता है, और उसका डोसेज सही तरह से पता नहीं रहता है, उसके जो कॉम्प्लिकेशन साइड इफेक्ट्स हो सकते हैं वो पता नहीं रहता है. जो साइड इफेक्ट है, वन ऑफ द ड्रेडेड कॉम्प्लिकेशन जो हम देखते हैं मोस्ट कॉमनली बिकॉज ऑफ ओवर द काउंटर ड्रग यूसेज, वो है परसिस्टेंट एरेक्शन होना. उसको हम बोलते हैं प्रायबिज्म. अगर वो हो गया तो अनफॉर्चुनेटली पेशेंट में बिकम erectile dysfunction for life, throughout life, He can lose permanently, permanent erections हो सकता है पेशेंट, which we are treating nowadays. सो मला असं वाटतं की गुरु सर की अशी जी औषधं उपलब्ध आहेत ना, त्या औषधांचा कुठल्याही व्यक्तीने उपयोग करू नये, कारण त्याच्यामुळे होणारा जो काही प्रॉब्लेम होऊ शकतो दॅट कॅन बी लाईफ थ्रेटनिंग, Yes. त्याची किंमत मग कशाने भरून निघणार नाहीये. Right. तर युट्यूबवर असणाऱ्या जाहिराती ठीक आहे, इन्फॉर्मेशन म्हणून ठीक आहे, पण त्याचा तुम्ही तुमच्या पर्सनल यासाठी उपयोग करणं, त्याप्रमाणे औषध घेणं, हे मला असं Supervision, वाटतं yes. हा, अनलेस Exactly. इट शुड बी अंडर मेडिकल मेडिकल सुपरविजन. सुपरविजन, सही. जसं म्हणतात ना की योग्य तज्ञांचा सल्ला घेणं फार महत्वाचं आहे. And ये ड्रग्स बहुत सारे हार्ट के ऊपर दबाव दे सकते हैं, एक्झॅक्टली. which sometimes could be life threatening बरोबर. अगर सही तरह से ऑब्जर्व नहीं किया तो. डॉक्टर, इनफर्टिलिटी एंड ईडी में कोई सर्जिकल हम ट्रीटमेंट करते हैं? यस, है. वैसे कंडीशंस है जो फर्स्ट ईडी का बोलता हूँ, इरेक्टाइल डिस्फंक्शन को जो कॉज करने वाले कंडीशंस जो है ना, इनफैक्ट बहुत कम कॉजेस में जो वैस्कुलर प्रॉब्लम्स हो सकता है या फिर न्यूरोलॉजिकल या फिर फिजिकल प्रॉब्लम्स हो सकता है ना, उसको ट्रीट कर सकते हैं. वैस्कुलर इनसफिशिएंसी बहुत ही रेयर रहता है, उसको डायग्नोसिस सही तरीके से किया तो शंट्स करके एक ट्रीटमेंट होता है. मतलब आप जो ब्लड वेसल प्रॉब्लमेटिक है उसको हम डाइवर्ट करके दूसरे अच्छे ब्लड वेसल से कनेक्ट करके उसका ट्रीटमेंट हो सकता है, विच इज वेरी रेयर. और दूसरी चीज क्या है, इफ एट ऑल ईडी के जो कॉज समझ में नहीं आया, साइकोलॉजिकल है या फिर कुछ न्यूरोलॉजिकल प्रॉब्लम्स है जो मोस्ट ऑफ द टाइम परमानेंट रहता है और इरिवर्सिबल रहता है, उनको हम ट्रीट कर सकते हैं. वी कैन हेल्प पीपल अचीव गुड इरेक्शंस बाय सर्जिकल मेथड्स. मानो प्रोसेसेस डाल के या फिर इम्प्लांट्स जो बोलते हैं, पिनाइल इम्प्लांट्स, वो सर्जरी करवा के पर्सन कैन अचीव गुड इरेक्शंस टू परफॉर्म. वो एक चीज है. और रहे बात इनफर्टिलिटी की, इनफर्टिलिटी मोर लाइक बीइंग हेल्दी का जो है ना वो वाला हिसाब है. इसलिए इनफर्टिलिटी के जो सर्जिकल कॉजेस है कम चीजों में पाया जाता है,
one of the straightforward and most commonly found cause for infertility could be varicocele जो बोलते जो टेस्टिस के जो ब्लड वेसल्स रहते हैं ना उसका बढ़ जाना, घात्र बढ़ जाना, साइज बढ़ जाना, उसके वजह से ब्लड सप्लाई प्रॉब्लम होता है और टेस्टिकुलर फंक्शन जो बोलते हैं नॉर्मल हेल्दी फंक्शन उस पे ऊपर उसका इफेक्ट होना शुरू हो जाता है. इसलिए वैरिकोसील इज डेफिनेटली ए सर्जिकली ट्रीटेबल कॉज और उसको सक्सेसफुली ट्रीट करवाने के बाद इट इनफैक्ट कॉजेस अराउंड 20% ऑफ द पेशेंट सफरिंग फ्रॉम इनफर्टिलिटी. हमने बहुत सारे सक्सेस देखे आफ्टर ट्रीटिंग वेरिकोसिल सक्सेसफुली. और एक छोटी सी बात क्या है, इन्फेक्शंस ऑफ द टेस्टिस वो बोल सकते हैं, जो वायरल इन्फेक्शन हो सकता है, बैक्टीरियल इन्फेक्शन हो सकता है, जो सही टाइम पे ट्रीट नहीं किया गया तो इनफैक्ट इट मे लीड टू इनफर्टिलिटी और समटाइम्स डिस्ट्रक्शन ऑफ द होल टेस्टिस. इसलिए सही टाइम पे डॉक्टर को दिखा के उसका इलाज करवाना बहुत जरूरी है. एनी प्रॉब्लम, पेन मानो, फीवर मानो या टेस्टिकुलर स्वेलिंग वो मानो, वो सब चीजें जैसे ही हम देखते जल्दी से आके डॉक्टर को मिलना बहुत जरूरी है. यंग एज जो सर बोलते हैं इट रेफर्स टू मेन लेस देन 40 ईयर्स, वैसे मान के जाएंगे हम. पहले वो 50 था, अभी 40 हो गए हैं. तो जो चीजें यूरोलॉजिकली हम पर्टेनिंग टू रिप्रोडक्टिव हेल्थ जो हम देखते हैं वो मोस्ट कॉमनली इन्फेक्शन हो सकता है. जो प्रोस्टेट का इन्फेक्शन जो बोलते हैं प्रोस्टेटाइटिस, वो एक चीज काफी लोगों में हम पाते. एंड इसका मेन कारण क्या है, डिहाइड्रेशन. सिंपल चीज, अच्छी तरह से हाइड्रेशन आजकल नहीं होता है, लोग अच्छी तरह से टाइम पे पानी नहीं पीते एंड बेटर सेक्सुअल हेल्थ मेंटेन नहीं करते, इसलिए प्रोस्टेट का इन्फेक्शन इज मोस्ट कॉमनली सीन. और दूसरी ऑलरेडी वी हैव डिस्कस्ड इरेक्टाइल डिसफंक्शन मानो, उसका भी डेफिनेटली इट इज डायरेक्टली रिलेटेड टू द लाइफस्टाइल ऑफ ए पर्सन. अच्छा नींद, हेल्दी बॉडी, हेल्दी माइंड शुड बी मेंटेन टू हॅव अ गुड इरेक्शन्स. पण मला हे जाणून घ्यायला आवडेल की एक्झॅक्टली प्रोस्टेट म्हणजे काय, कारण अशी बरीचशी मंडळी आहेत ज्यांना याबद्दल काहीही माहिती नाही, कारण महिला पण हा पॉडकास्ट बघतात आणि सगळेच जण बघतात. तर याबद्दल तुम्ही डिस्क्राईब करून कसं. प्रोस्टेट ही एक प्रकारची ग्रंथी असं आहे, पुरुषांमध्ये असते ती, आणि त्याचा संबंध युरिनरी आणि रिप्रोडक्टिव्ह दोन्हीशी असतो त्या ठिकाणी, ज्याला आपण म्हणून सेकंडरी सेक्शुअल ग्लँड म्हटलं तरी चालेल, इतकं त्याचं महत्व आहे. जसं डॉक्टर गुरुवांनी सांगितले की त्याचा संबंध जसा ईडीशी येतो, तसाच प्रोस्टेटायटिस हा जो प्रकार आहे हा खूप कॉमनली विशेषतः तरुण मुलांमध्ये दिसून येतो. ते साधारणतः 40 पर्यंत आपण म्हणू. आणि एकदा त्या प्रोस्टेटचं इन्फेक्शन झालं की बऱ्याच वेळा ते लिंगरिंग ज्याला आपण म्हणतो, म्हणजे रेंगाळत राहणारा आजार आहे हा जर वेळेवरती ट्रीट केला गेला नाही तर त्याच्यामुळे होणारे साईड इफेक्ट्स हे इतके असतात की पूर्णपणे त्या माणसाचा काय म्हणू आपण क्वालिटी ऑफ लाईफ पूर्णपणे उद्ध्वस्त होऊन जातं. त्याच्यामुळे त्याचं डायग्नोसिस होणं, ट्रीटमेंट करणं आणि आजार बरं करणं हे खूप महत्वाचं आहे, कारण तो खूप कॉमन होणारा आजार आहे. जसं गुरुवार सर म्हटले की 30 ते 50 पर्यंत प्रोस्टेटिस हा आजार खूप कॉमनली दिसून येतो. त्याच्यामुळे रिप्रोडक्टिव्ह हेल्थ सफर होते आणि युरोलॉजिकल प्रॉब्लेम निर्माण होतात, म्हणजे युरिनेशन मध्ये प्रॉब्लेम होणं, हे पण आजार त्या ठिकाणी होऊ शकतात. या ठिकाणी आणखीन एक गोष्ट मला असं सांगायची गुरुवार सर की आजकाल आपण असं पाहतोय की प्रोस्टेट किंवा युरिनचा फ्लो कमी होणे प्रोस्टेटमुळे, ह्याबद्दल देखील मला वाटतं आपण बरेच रुग्ण इनफैक्ट पाहतोय. बहुत सारे, सही बोला सर आपने, बहुत सारे जो मेल्स है जो 40 या 45 के उम्र में है, उनको ये चीजें हम देख रहे हैं, जो यूरिनरी प्रॉब्लम्स बहुत लेके आते हैं. उनका यूरिन फ्लो कम होना या थोड़ा सा प्रेशर करके यूरिन करना, ये सब चीजें सिम्टम्स हो सकते हैं. उसका कारण यस डेफिनेटली अर्ली प्रोस्टेट के सिम्टम्स बोल सकते हैं इसको. जो प्रोस्टेट तकलीफ 60 के बाद देना चाहिए वो 40 के बाद ही बढ़ सकता है. अगेन इट ऑल डिपेंड्स ऑन द हार्मोन्स और लाइफस्टाइल. और दूसरी बात ब्लैडर नेक का भी जो प्रॉब्लम है, जो ब्लॅडर नेक म्हणजे प्रोस्टेटवर असणारा जवळचा भाग है, यस डेफिनेटली, ये दोनों चीजें मिलके पेशेंट्स को बहुत तकलीफ देते हैं एंड उसका इलाज डेफिनेटली है. अभी आजकल, पहले क्या होता था, प्रोस्टेट का जो बढ़ रहा है तो उसका एक ही सिंपल सोल्यूशन था, प्रोस्टेट का सर्जरी करके उसका निकाल दो, जो हम टीआरपी जो बोलते रेगुलरली वो करते थे. अभी आजकल फॉर्चुनेटली बहुत सारे मिनिमली इन्वेसिव थेरेपीज भी अवेलेबल है, शॉर्ट फॉर्म में मिस्ट करके बोलते, मानो आई टिंट
या फिर यूरो लिफ्ट करके एक छोटी सी स्टेपलर डाल के हम प्रोस्टेट को साइड लगा सकते हैं। एंड तीसरा रेज्यूम वाटर वेपर थेरेपी जो बोलते हैं प्रोस्टेट के लिए, वो ये सब चीजें यंग पेशेंट्स को बहुत सूट होते हैं, बिकॉज वो एक ऐसा उम्र है जहाँ पे दे हैव टू कीप देयर हेल्थ, दे हैव टू कीप देयर रिप्रोडक्टिव हेल्थ मेनली। प्रोस्टेट उस अर्ली एज में निकाल दिए तो बहुत सारा सफरिंग वो आगे जाके अंडरगो हो सकते। इसलिए मिस्ट जो बोलते हैं मिनिमल इन्वेसिव थेरेपी ऑफ प्रोस्टेट बहुत इंपॉर्टंट है, जो अर्ली एज में हम टारगेट कर सकते पेशेंट्स को। तर या ठिकाणी एक गोष्ट मी नक्की सांगेन की बऱ्याच वेळेला तरुण वयामध्ये युरिनला वेळ लागणे, फ्लो कमी होणे, जोर करावा लागणे ही लक्षणं इग्नोर केली जातात. आणि असेही मी काही आता पेशंट बघतोय की तो ताण देऊन त्यांचं ब्लॅडर खराब होणं आणि क्वचित प्रसंगी किडनीपर्यंत तो त्रास जाऊ शकतो. तर जेव्हा अशा कंप्लेंट असतात, कारण या सुरुवातीच्या काळामध्ये इतकी चांगली चांगली औषधं उपलब्ध आता आहेत की ज्यामध्ये हा प्रश्न सोडवता येतो. आणि जर उशीर झाला किंवा औषधांचा उपयोग होईनासा झाला तर डॉक्टर जसं गुरुवांनी सांगितलं की नवीन नवीन थेरपी आहेत की ज्याच्यामध्ये, कारण हा आजार असा आहे की रिप्रोडक्टिव्ह आणि युरिनरी प्रॉब्लेम, म्हणजे एक प्रॉब्लेम सोडवताना दुसरा प्रॉब्लेम होऊ नये असं आपल्याला वाटतं. तर विशेषतः तरुण वयामध्ये युरिनरी प्रॉब्लेम झाला तो तुम्हाला औषधांनी सोडवता येतो की ज्याच्यावर रिप्रोडक्टिव्ह तुमचं लाईफ हे मेंटेन राहतं आणि युरोलॉजिकल प्रॉब्लेम तुम्हाला औषधांनी किंवा गरज लागल्यास नवीन थेरपी त्यांनी पण सोडवता येतो. पण महत्वाचं म्हणजे मला लघवीला वेळ लागत असेल तरी त्यासाठी मी डॉक्टरकडे जाऊन मला नक्की काय प्रॉब्लेम हे पाहणं खूप महत्वाचं आहे. कारण बऱ्याच वेळा वी टेक इट एज अ नॉर्मल विच इट इज नॉट नॉर्मल, बरोबर. इट इज नॉट न्यू नॉर्मल ऑल्सो. सो हा एक खूप महत्वाचा मुद्दा आम्ही पाहतो. आणि समाऊ ह्या स्वरूपाच्या पेशंटचं प्रमाणही वाढलेलं आहे. म्हणजे की 20 वर्षापूर्वी असे खूप पेशंट कमी असायचे, पण आता यंग एजमध्ये देखील हा प्रॉब्लेम दिसून होते. त्याला मला असं वाटतं, म्हणजे अजून त्याच्यावर काही रिसर्च झालेलं नाहीये, पण अगेन दिस इज रिलेटेड टू द लाईफस्टाईल, कारण दॅट इज ओनली दॅट हॅज चेंज. तर तो विषय खूप महत्वाचा आहे. आणि आणखीन गुरु सर की ह्या लोकांमध्ये ओव्हर ऍक्टिव्ह ब्लॅडर नावाचा एक प्रकार असतो. पहा, मला वाटतं त्याच्याबद्दल पण थोडीशी आपण चर्चा करूया. जसं आपण आता सांगितलं प्रोस्टेटायटिस वरती किंवा Yes. याच्यावरती मेडिसिन आहेत, कारण हा पण तेवढाच मोठा प्रॉब्लेम आहे. दॅट इज अगेन रिलेटेड टू द स्ट्रेस किंवा यस सर, ओवर एक्टिव ब्लैडर जो बोलते हैं विच इज सीन इन यंग पीपल, उसके कई कारण हो सकते हैं एंड प्रेजेंटेशन भी कहीं स्टेज ऑफ लाइफ में हो सकता है. लेट अस फिक्स ओनली टू द यंग मेल्स. जो मेल्स में ओवर एक्टिव ब्लैडर हो सकता है, उसके सिम्टम्स क्या है? बेसिकली बार बार यूरिन का अर्ज होना, जो हम फ्रीक्वेंसी बोलते हैं वो, और ज्यादा ब्लैडर जो कैपेसिटी रहता है वो थोड़ा सा कम हुआ रहता है, इसलिए अर्ज ज्यादा हो जाता है. उसके कारण मेनली अपना लाइफस्टाइल, अगेन व्हाट वी ईट, डेफिनेटली जो ब्लैडर इरिटेंट्स करके जो बोलते हैं हम, एक्सेस स्पाइस मानो, या फिर पानी कम पीना मानो, या फिर कार्बोनेटेड वाटर और स्मोकिंग, ये सब मोस्ट कॉमन कॉजेस है जो ओवर एक्टिव ब्लैडर के डायरेक्ट रिलेशन में है. ये चीजें एज सर सेड बहुत कॉमन है आजकल बिकॉज ऑफ द अनहेल्दी लाइफस्टाइल. तो ऐसे चीजों को अगर हम नेग्लेक्ट किए तो आगे जाके 100% ब्लैडर को अफेक्ट होगा ही होगा. उसके साथ अगर मानो बहुत देर तक हम नेग्लेक्ट किए तो किडनी भी अफेक्ट हो सकती है. इसलिए सही टाइम पे डॉक्टर्स को दिखा के उसका इवैल्यूएशन करना बहुत जरूरी है, उसका रीजन क्या है जान लेना बहुत जरूरी है, और उसके हिसाब से डेफिनेटली मोस्ट ऑफ द टाइम ओवर एक्टिव ब्लैडर अच्छा लाइफस्टाइल, सही डाइट फॉलो करने से, प्रॉपर हाइड्रेशन मेंटेन करने से, और थोड़ा सा मेडिसिन शुरुआती स्टेज पे, उससे कम कर सकते हैं ओवर एक्टिव ब्लैडर को. हे काही अंशी अनुवंशिक असू शकतं का? त्याचं उत्तर हो आहेच. म्हणजे ज्याला आपण म्हणतो अँक्शस पर्सनॅलिटी, काही लोकांची जेनेटिकच असते की सतत कुठलं ना कुठलं त्यांच्यामध्ये एक स्ट्रेस असतो. आणि आता असं दिसून आलेलं आहे की त्याचा इफेक्ट, म्हणजे हे जे ओव्हर ऍक्टिव्ह ब्लॅडर डॉक्टर गुरांनी सांगितलं, त्याचं रिलेशन मेंदूच्या सेंटरशी रिलेटेड असतं. पण हा प्रॉब्लेम आता औषधांनी सोडवता येऊ शकतो, परत त्याच्यामध्ये स्ट्रेस कमी करणे सोडवता येऊ शकतो. आणि ह्याचं प्रमाण खूप वाढत चाललंय. म्हणजे मला आश्चर्य वाटतंय की गेल्या 10 वर्षांमध्ये एवढी औषधं आता उपलब्ध झालेली आहेत ओव्हर ऍक्टिव्ह ब्लॅडरवरती. त्याचं कारण असं आहे की त्याचं समाजामध्ये इन्सिडन्स किंवा प्रमाण वाढत चाललंय. आणि औषधं सुदैवाने अशी आता येत चालली की जे साईड इफेक्ट कमी आहेत आणि त्याला इफेक्ट चांगले दिसून येतात. तर हा देखील ओव्हर ऍक्टिव्ह ब्लॅडर हा एक समाजातला नवीन एक प्रॉब्लेम असं मी म्हणेन. असं जनरली बघितलं जातं डॉक्टर की डायबिटीज ज्यांना असतो जनरली त्यांच्यामध्ये हे प्रमाण दिसतं. तर हे त्याचं पण एक कारण असू शकतं की काही वेगळी कारण असू शकतात यामध्ये?
यस, डायबिटीज डेफिनेटली एक इम्पोर्टेंट कॉज है। अर्ली डायबिटीज जो आजकल हम देखते हैं, स्पेशली पोस्ट कोविड, बहुत सारे यंग लोग डायबिटीज से सफर हो रहे हैं। दे हैव बीन डिटेक्टेड वेरी अर्ली। तो अर्ली डायबिटीज डेफिनेटली वो एक इम्पॉर्टेंट कॉज है फॉर न्यूरोपैथी, मतलब नर्व्स का डैमेज होना। उसके वजह से ओवर एक्टिव ब्लैडर हो सकता है, एंड इट इज वन ऑफ द प्रेजेंटिंग सिम्टम मैं बोल सकता हूँ डायबिटिक न्यूरोपैथी का। तो इसलिए अगर मानो डायबिटिक है और उसको ओवर एक्टिव ब्लैडर के सिम्टम्स है, तो उसको कदाचित नेग्लेक्ट न करे और उसको अच्छी तरह से इवैल्यूएट करवा के जो अर्ली न्यूरोपैथी स्टेज में रहता है उसको ट्रीट करवाना बहुत जरूरी है। खरं तर डॉक्टर, आता आपण तरुणांच्या समस्यांबद्दल पण भरपूर बोललो, पण असं काही आहे जे वृद्धांमध्ये स्पेशल नाही, अधिक तरुण असं म्हणतो. जरूर, जर आम्ही म्हणतो गुड टर्म. सिनियर सिटीजन्स आपण म्हणूयात. अगदी फार महत्वाचा प्रश्न आहे की तुम्ही जर पाहिलं तर लाईफ एक्सपेक्टन्सी जी आहे इट इज ऑलमोस्ट क्रॉस 7 डिकेड्स इन इंडिया. सो इट्स अ बिग चॅलेंज नॉट ओनली इंडिया, ऑल ओव्हर द वर्ल्ड. देर आर मोर प्रॉब्लेम्स ऑफ रिप्रोडक्टिव्ह हेल्थ अँड न्यूरोलॉजिकल प्रॉब्लेम्स. थोडंसं रिप्रोडक्टिव्ह हेल्थ बद्दल आपण थोडंसं बाजूला ठेवूयात, कारण इट इज नॉट द व्हेरी ॲब्सोल्यूट इसेन्शियल पार्ट ॲट दॅट एज. आय वुड से येस, वेन इट रिक्वायर्ड कॅन बी ट्रीटेड, पण मेनली न्यूरोलॉजिकल प्रॉब्लेम जो आहे तो फार महत्वाचा आहे. आणि या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं म्हणजे जो प्रॉस्टेटची हा सगळा जो न्यूरोलॉजिकल हेल्थचा जो प्रॉब्लेम आहे सिनियर सिटीजन, इट इज मूव्ज अराउंड प्रॉस्टेट. म्हणजे प्रॉस्टेट ग्रंथीबद्दल आपण मागाशी चर्चा केली. इट रिलेटेड टू युरिनरी सिस्टीम अँड रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. साधारणतः आफ्टर 60-65 प्रॉस्टेट स्टार्ट एनलार्जिंग. आता कारण काय म्हणशील तर त्याचं कारण हॉर्मोनल चेंजेस, जो मग आपण अँड्रोपाचा विषय सुरुवातीला मांडला, हा त्याच्याशी रिलेटेड आहे की जे चेंजेस होतात त्याच्यामुळे प्रॉस्टेट ग्रंथीची वाढ व्हायला लागते. आणि ती वाढ व्हायला लागते हळूहळू साधारणतः याचं प्रमाण जसं आयुष्यमान वाढत राहील तसं त्या प्रॉस्टेट वृद्धीचं प्रमाण वाढत राहतं. आणि मला वाटतं गुरु सर त्याबद्दल देखील तुम्ही थोडीशी Yes. सांगितले की Yes. काय लक्षणं असू शकतात आणि काय जैसे सर बोल रहे हैं, लक्षणं बऱ्याच वेळा आपण असंही पाहतो Yes. की दुर्लक्ष केल्यामुळे किंवा औषधं घेत राहिल्यामुळे देखील आपण Yes. काही कॉम्प्लिकेशन्स Yes. पाहिलेली आहेत. प्रोस्टेट एक वेरी इंपॉर्टेंट ऑर्गन है और इसमें दोनों चीजें पाए जाते हैं. सिनियर सिटीजनचं प्रॉस्टेट सीनियर सिटीजन्स के, यस, सीनियर सिटीजन जो बोलते हैं बाद में, मतलब 60 के ऊपर वाले जो लोग हैं, मेल्स है, उनमें प्रोस्टेट यूजुअली तकलीफ दो तरीके से देता है. एक तो बिनाइन एनलार्जमेंट जो बोलते हैं हम, जो नॉन कैंसरस एनलार्जमेंट, जो एज के हिसाब से बढ़ता जाता है. बिकॉज शायद भगवान ने ऐसे बनाया वो एक ऑर्गन को जो बढ़ना रुकेगा नहीं, इट कीप्स ऑन ग्रोइंग अलॉन्ग विद द एज. तो इसलिए वो बढ़ के मैकेनिकल ब्लॉक करके यूरिनरी सिस्टम को बहुत सारा यूरिनरी प्रॉब्लम्स करता है. और अनफॉर्चुनेटली साइलेंटली उसका बाईस्टैंडर और उसका जो इफेक्ट होता है वो ब्लैडर के ऊपर होता है, जो बहुत सारे लोगों को पता नहीं चलता है. धीरे धीरे स्लो ब्लैडर जो फेल्योर बोलते हैं वो चीजें हम देखते हैं. और इफ फर्दर वो आगे बढ़ा तो आगे जाके किडनी को भी वो अफेक्ट कर सकता है. और दूसरी इंपॉर्टेंट चीज क्या है प्रोस्टेट का? कैंसर. कैंसर जो है, डेफिनेटली प्रोस्टेट का कैंसर इज कंसिडर्ड एज वन ऑफ द गुड कैंसर्स टू हैव, बिकॉज वो लाइफ थ्रेटनिंग नहीं रहता है 100%. बट सिंस इट इज ए कैंसर, उसका सही टाइम पे डायग्नोज करना, उसका स्क्रीनिंग करवा लेना बहुत जरूरी है. स्क्रीनिंग मतलब सिंपल एक ब्लड टेस्ट, PSA करके जो बोलते हैं हम, it should be done. Definitely we should start it at the early age only, maybe at age of 45 years. PSA करवा लेना बहुत जरूरी है सब लोगों को. और जो हाई रिस्क पॉपुलेशन जो बोलते हैं हम, हाई रिस्क पॉपुलेशन मतलब जिनके घर में फर्स्ट रिलेशन में कोई हैज सफर्ड फ्रॉम प्रोस्टेट कैंसर से ऑलरेडी सफरिंग है या फिर हो चुका है इंसिडेंट्स, तो ऐसे लोगों को थोड़ा 40 के बाद ही PSA टेस्ट करना बहुत जरूरी है बिना भूले. वो अर्ली कैंसर डिटेक्शन में काफी मदद करता है. और व्हेन इट इज डिटेक्टेड एट टाइम, सही टाइम पे हमने अगर उसका डायग्नोस कर लिया, अगर स्प्रेड नहीं हुआ है, तो इनफैक्ट इट इज वन ऑफ द फ्यू कैंसर्स इन बॉडी जिसको क्योर जो हम बोल सकते हैं ना, वो दे सकते हैं पेशेंट को. हम एक सर्जरी के थ्रू हम उसको क्योर भी कर सकते हैं. अगर स्प्रेड हुआ है अनफॉर्चुनेटली तो उसकी भी कुछ ये नहीं है, प्रॉब्लम नहीं है. बहुत सारे ऑप्शंस अवेलेबल है. जो कन्वेंशनल कीमोथेरेपी वो भी एक ऑप्शन है, बट
एज ए नॉट कंसिडर्ड एज ए फर्स्ट ऑप्शन. बहुत सारे एंड्रोजन डिप्रावेशन थेरेपी जो बोलते हैं, हार्मोन्स को मैनिपुलेट करके हम प्रोस्टेट को सही तरह से सक्सेसफुली कंट्रोल कर सकते हैं, एंड वी कैन गिव ए बेटर लाइफ टू द पेशेंट्स. जैसे अभी आपने कहा वो बहुत ज्यादा इम्पॉर्टंट है. एक छोटंसं रॅपिड फायर होऊन जाऊ द्या, कारण मलाही मजा Oh, येईल. yes, मी yes. अगदी त्वरित उत्तरं द्यायची आहेत तुम्हाला, कारण असं म्हणतात ना की No waiting. जेन्झिसचा काळ आहे. हा. तर मग जेन्झिसच्या काळानुसार अशी कुठली गोष्ट आहे जी पुरुषांनी नाही केली पाहिजे त्यांच्या आरोग्यासाठी, जी घातक आहे त्यांच्या आरोग्यासाठी? अच्छा, एनीथिंग इन एक्सेस इज पॉइजन, वैसे बोलते हैं. तो आज के यंग जनरेशन में जो है, बेसिकली आई विल बी टॉकिंग अबाउट लाइफस्टाइल. जो अल्कोहल कंजम्पशन मानो, स्मोकिंग मानो, ड्रग्स कंजम्पशन मानो, वो ज्यादा हो रहा है, जरूरत से ज्यादा हो रहा है. टू सर्टन एक्सटेंट यस दे आर एक्सेप्टेबल, बट इसका गलत मैसेज नहीं जाना चाहिए कि वो लेना चाहिए करके. व्हेन आप उसके बारे में सब कुछ जानते हो और कितनी मात्रा में लेना चाहिए वो पता है, देन ओनली यू कैन हैव इट. अदरवाइज प्लीज डोंट हैव इट. ओके. इट विल कॉज मोर हार्म रादर देन हेल्पिंग यू. मी असं सांगेन की नो ऍडिक्शन, हा. दॅट इज इन शॉर्ट आय वुड से. हा. दुसरं तू म्हटलं की काय नाही केलं पाहिजे. कुठली गोष्ट ऍडिक्शन मध्ये जर जात असेल तर पूर्णपणे थांबवली पाहिजे त्या ठिकाणी. आणि एस्पेशली ज्या गोष्टींमुळं हेल्थ डॅमेज होतं आपल्याला माहिती असतं, त्या पूर्णपणे तुम्ही टाळल्या पाहिजे शक्य झालं तर. वन्स इन अ वाईल म्हणजे ॲज ए सोशलायझर मी ऍक्सेप्ट करेन, पण जर तुम्हाला टाळता आलं तर इट इज ऑलवेज अ गुड थिंग, आय वुड पुट. आणि यानंतरचा प्रश्न हाच आहे की मेन्स गुड हेल्थ, कुठली गोष्ट त्यांनी केली पाहिजे जेणेकरून छान हेल्थ राहील? याच्यामध्ये ना 3 गोष्टी महत्वाच्या, मी सुरुवात म्हणायचं परत मी ते रिपीट करतो. एक म्हणजे डाएट, विच इज मोस्ट इम्पॉर्टंट. इट इज द इंडियन स्टाईल दॅट इज जे होलिस्टिक होतं, विच वी आर कम्प्लिटली चेंज टुवर्ड वेस्टर्नाइज डाएट, ज्याला आपण म्हणतो जंक फूड आणि फास्ट फूड. इट इज व्हेरी म्हणजे आय वुड से अनहेल्दी डाएट असं म्हटलं तरी चालेल टू सम एक्सटेंट. वन्स इन अ वाईल ठीक आहे, एक चवीसाठी म्हणा किंवा चेंज म्हणून ठीक आहे. सर डाएटमध्ये ज्या प्रकारे आपलं जनरेशन मधून जे आपण अन्न घेतो ते तुम्ही कंटिन्यू करणं महत्वाचं. दॅट इज आय वुड से अबाउट द डाएट. म्हणजे डाएट हॅज टू बी होलसम, जे मी म्हटलं तसं की त्याच्यामध्ये फ्रुट्स, व्हेजिटेबल्स आणि म्हणजे फ्रेश फूड, ॲडिक्वेट अमाऊंट ऑफ रेस्ट आणि ॲडिक्वेट अमाऊंट ऑफ वर्किंग टू द बॉडी म्हणजे एक्सरसाइज. आणि डॉक्टर काय कुठली गोष्ट अशी प्रकर्षाने करायला हवी, स्पेशली तरुण पिढीने? यस, यंग लोगों को वही डेफिनेटली एज सर सेड, बहुत इंपॉर्टेंट क्या है, जो रिप्रोडक्टिव हेल्थ हम जब बोलते हैं तो इम्पोर्टेंट थिंग अच्छा ब्लड सर्कुलेशन रहना जेनेटल्स के लिए, वो इम्पोर्टेंट है. उसके लिए डाइट में इनफैक्ट 1-2 चीज बोल सकता हूँ मैं कि गुड हाइड्रेशन and consuming lot of fresh fruits and maintaining the antioxidant property of the body. It is very important. वो कैसे आएगा? नट्स और फ्रूट्स खाने से, वो बहुत जरूरी है. और दूसरी चीज क्या है? एडिक्वेट रेस्ट. आजकल वो बहुत लैकिंग है लोगों में. मुझे ज्यादा करना है, अर्ली अचीव करना है, रिटायरमेंट एट 40, ये सब चीजों के पीछे पड़ के ना पीपल आर लूजिंग प्रेजेंट डे, फ्यूचर सोच के. तो वो नहीं होना चाहिए. दे शुड थिंक रादर फॉर टुडे रादर देन फ्यूचर. फ्यूचर विल बी ब्युटिफुल इफ यू लिव्ह टुडे हेल्दी. येस, हे खूप छान सांगितलं तुम्ही की आजच्या काळात, आत्ताच्या क्षणात जगणं फार महत्वाचं आहे. आता काही मिथ्स आहेत जे सोशल मीडियामध्ये आहेत, तर त्या मिथ्सवर आपण फास्ट थोडंसं बोलणार आहोत, म्हणजे रॅपिड फायर सारखंच. असा एक मिथ आहे, असं म्हणतात की किडनी स्टोन जेव्हा होतो तेव्हा बियर खूप पिल्याने किडनी स्टोन जातो. याच्याबद्दल काय म्हणतो? हा तर म्हणजे जेव्हा माझ्याकडे नवरा बायको येतात, नवऱ्याला स्टोन असतो, तो बायकोकडून डॉक्टर बिअर पिल ते चालेल का? खूप कॉमन प्रश्न आहे. बिअर का प्यायची? तर तो मध्ये त्यांना सांगितलं असतं की बिअरने स्टोन पडतो. ऍक्च्युली त्याचं सायंटिफिक कारण असं आहे की तुम्ही हायड्रेशन म्हणजे जास्त प्रमाणात फ्लुइड आतमध्ये गेल्यामुळे किडनीचं युरिनचं फॉर्मेशन वाढतं आणि तो स्टोन निघून जातो. तीच गोष्ट जर तुम्ही ॲडिक्वेट अमाऊंट ऑफ जर तुम्ही लिक्विड्स घेतले तरी होऊ शकतं. मेयर इज नॉट द मस्ट टू टेक टू रिमूव्ह द स्टोन. वो इनफैक्ट इट इज लाइक ए बेट. इट इज लाइक ए बेट. एक्सक्यूज फॉर मेन टू टेक दॅट. टेक जास्त हायड्रेशन ठेवायला. येस, की आणखी सांगतो, बिअर मध्ये ग्लिसेरॉल नावाचं एक हे असतो, केमिकल असतं डाय. तर त्यामुळे काय होतं की बिअर घेतल्यानंतर खूप युरिन होते, पण देन यू गेट डिहायड्रेटेड. So that is one of the reason beer is not recommended because of this.
तर हे मिथ खोट आहे, डॉक्टरांनी Yes. स्वतः सांगितलंय. पुढचं अजून एक सोशल मीडियावर व्हायरल होणारं मिथ की तुम्ही जास्त पाणी पिलं तर तुमची किडनी जास्त छान किंवा तुमचं आरोग्य जास्त छान. याबद्दल काय? सुरुवातीला मी म्हटलं कुठली गोष्ट एक्सेस मध्ये बिकम वॉटर ऍडिक्शन. मी असे पेशंट पाहिले की मी डॉक्टर रोज मला सांगितलं की पाणी पिलं की किडनी साफ राहते किंवा आपलं युरिनचं प्रमाण वाढतं, म्हणून मी 5 लिटर 6 लिटर पाणी पितो. यू आर ओव्हर स्ट्रेसिंग युअर किडनीज. कारण तुम्ही जी एक्सेस जर पाणी पिलं, तुमचे नॉर्मल रिक्वायरमेंट किती असते सीझननुसार साधारणतः इट व्हेरीज फ्रॉम 2.5 ते 3 लिटर पर्यंत. फार तुम्ही पाणी घेतलं दॅट विल स्ट्रेस आउट द किडनी. आणि दुसरा एक प्रॉब्लेम जो आहे तो ओल्ड एज मध्ये येऊ शकतो फार पाणी पिण्यामुळे, त्याला म्हणतो पण हायपोनॅट्रिमिया म्हणजे डायल्युशन, आणि दॅट हॅज बिकम मेजर प्रॉब्लेम. तेव्हा पाणी किती प्यावं ते मी असं त्याचं उलट मी सांगतो की पाणी किती पिण्यापेक्षा देखील तुम्हाला युरिन किती होतीये. साधारणतः दर 3 ते 4 तासा 250 ते 300 युरिन होणं, दॅट इज द युअर इनटेक. ह्या तुम्ही ते ठरवलं पाहिजे. रात्र पाणी पिण्यापेक्षा युरिनचं प्रमाण पाहिलं पाहिजे. दुसरी गोष्ट, युरिनचा कलर हा पाण्यासारखा स्वच्छ पाहिजे. ती जर डार्क पिवळी रंगाची होत असेल त्याचा अर्थ तुमचा इंटेक कमी झाला. अशा वेळेला यू शुड करेक्ट दॅट. तर एक्सेस पाणी पिणं अत्यंत चुकीचं आहे. म्हणजे खरं तर हा रॅपिड फायर नाही आहे, पण हा डायरेक्ट क्वेश्चन आहे. जर तुम्ही डॉक्टर झाले नसतात तर तुम्ही काय झाले असते? मला डॉक्टर झालोच आहे, म्हणजे आता काही हे नाहीये. पण असं तुम्ही मला कोणी विचारत या तुम्हाला काही चॉईस नाहीये, पण इफ यू आस्क मी की व्हॉट इज द नेक्स्ट बर्थ, आय बिलीव्ह इन नेक्स्ट बर्थ, आय वुड लाईक टू बिकम अ मॉन्क. हो नक्की. कारण दॅट इज अल्टिमेटली मी असं समजतो की यू शुड अंडरस्टँड द पर्पज ऑफ लाईफ, अँड दॅट प्रॉब्लेम यू अंडरस्टँड वेन यू गो ऑन दोज लाईन्स, असे माझं मत आहे. सर, हेच एक कारण असावं का की आपलं जे नाव आहे हॉस्पिटलचं त्याच्यामधलं जे सेंटरला सी दिसतं तर तिथे ते डॉट डॉट करून एक पूर्ण गोल सर्कल बनतंय. तर हा ना, खूप फनी प्रश्न आहे बरं का. मला बऱ्याच लोक एस म्हणजे काय, तर काही लोक म्हणजे एस म्हणजे एका का आपण म्हणतो ना एस, त्याच्यात तसं नाहीये. म्हणजे जर तुम्ही एस जर तुम्ही फोड केली त्याची, तर त्याच्यामध्ये ज्याला आपण म्हणतो की पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, दिज आर 5 फंडामेंटल्स. ह्या प्रत्येकाचं साईन त्याच्यामध्ये घातलेलं आहे. त्याच्यामध्ये करून आम्ही एस त्या शब्द तयार केलेला आहे. सो त्या अर्थाने आम्ही म्हणतो की येस वी बिलीव्ह इन फंडामेंटल्स, आणि तो एसचा लोगोचा अर्थ आहे. खरं तर असं म्हणतात ना की पंचमहाभूतांनीच ही सगळं शरीर, विश्व बिल्कुल. विश्व त्यांनी म्हणलं. बरोबर. येस. आणि Yes, I would have tried to become a good engineer, I can say. But no, my question is, Guru Raj, yes, now you don't have choice. What is the choice for the next birth you will give? If you want to say, you want to become a doctor again? Or you want to become something else? Yes, definitely, sir. After living this life and treating so many people who are in need, जो हमें देखते ना, लोग अभी भी अच्छे डॉक्टर को पूछते, वैसे बोल सकता हूँ मैं, और आके आपके पैर छूते, जब अप्रिशिएट मिलता है आपको अप्रिसिएशन, वो लाइफ अलग ही लेवल का रहता है, वो सेटिस्फेक्शन, जॉब सेटिस्फेक्शन अलग ही रहता है. सो आई वुड डेफिनेटली लव टू बी रिबॉर्न एज अ डॉक्टर. Wow, great. नक्कीच. सो कार्यक्रमाच्या शेवटाकडे, आणि AI चा जमाना आहे, AI मध्ये सगळे बदल होत आहेत, तर थोडक्यात मला तुम्ही सांगाल की काय काय आता गोष्टी होत आहेत आणि ते चांगलं आहे आपल्यासाठी? यस, एआई डेफिनेटली जो आर्टिफिशियल इंटेलिजेंस बोलते, उसका एप्लीकेशन सारे पार्ट ऑफ आवर लाइफ हो रहा है. ऐसे मेडिकल फील्ड में भी काफी एप्लीकेशन आ चुका है आजकल. एआई डेफिनेटली इट इज इन्वॉल्व इन ईच एंड एवरी स्टेप ऑफ पेशेंट केयर, वो बोल सकता हूँ मैं. जब भी पेशेंट एंटर होता है, उसके रजिस्ट्रेशन से लेके उसका जो डॉक्यूमेंट बनता है, वहां से ही चालू है. उनका अच्छी तरह से ऑटोमेशन होना, और हम जो हिस्ट्री लेते हैं अच्छी तरह से उसको जॉट डाउन करना, और हमें भी सजेस्ट करना बहुत इंपॉर्टेंट है. आजकल क्या होता है, बहुत ही वियर्ड सिम्टम्स रहते हैं, वो सारे चीजों को इकट्ठा करके देर आर सर्टन सजेशंस विच वी गेट, जो हमें आइडिया देता है किस डायरेक्शन में हमें थिंक करना चाहिए, वो है. और दूसरा, डायग्नोस्टिक्स में डेफिनेटली एआई हैज गॉट ए वेरी मेजर रोल नाउअडेज. जो चीजें पहले जाके हम लोगों को खुद करना पड़ता था, वो एआई आने से काम फास्ट हो रहा है, और थोड़ा प्रिसीशन भी बढ़ा है, ऐसे बोल सकता हूँ. सिंस वी आर डीलिंग विथ ह्यूमन बीइंग्स, बहुत सारे परम्यूटेशन कॉम्बिनेशन रहते हैं, जो कंप्लीटली 100% एआई पे हम रिलायबल नहीं हो सकते, बट डेफिनेटली वो मदद करता है हमें. और आगे जाके जो रोबोटिक्स डेवलप हुआ है आजकल, जिसका हम डे एंड डे आउट यूज करते हैं सर्जिकल चीज में, इट इज नथिंग बट
बाय प्रोडक्ट ऑफ AI बोल सकता हूँ. एक्झॅक्टली. सो खरं तर कार्यक्रमाच्या शेवटाकडे आहोत आणि मला हा पॉडकास्ट संपूच नाही असं वाटतं, कारण इतकी सगळी माहिती आणि खास करून पुरुषांच्या संदर्भात इतकं सगळं खुलेआम बोललं जातं, हे फार छान आहे. आणि मी असं म्हणेल की हा दुग्ध शर्करा योग आहे, की एक जुनी पिढी आणि एक नवीन पिढी आणि मग सगळ्यांना मिळणारं हे नॉलेज. पण डॉक्टर, जाता जाता तुम्ही प्रेक्षकांना काय सल्ला द्याल? कारण बऱ्याच वेळापासून हे पॉडकास्ट ऐकतायत, लिसनर्स आहेत, लाखो लिसनर्स आहेत, त्यांना काय सल्ला द्याल? एक तर मी आमचं पॉडकास्ट आहे धन्यवाद म्हणजे आणि सगळ्यांना नमस्कार We thank them wholeheartedly. Yes. होलहार्टेडली. कारण मला असं वाटतं की डॉक्टरची जबाबदारी आजार बरा करणे तर आहेच आहे, पण आजार होऊ नये ह्यासाठी काही ज्या गोष्टी ज्या मी अगदी सुरुवातीला सांगितलं की जे मी प्रत्येक ह्याच्यामध्ये सांगतो की स्वस्थ व्यक्ती, स्वस्थ कुटुंब, स्वस्थ समाज, स्वस्थ राष्ट्र, दिस शुड बी द थीम. सो यू शुड बिकम हेल्दी. तुम्ही स्वतः आरोग्य द्यायला, मी म्हटलं तसं की आरोग्य म्हणजे फिजिकल हेल्थ नसून फिजिकल हेल्थ आहे, मेंटल हेल्थ आहे, स्पिरिच्युअल हेल्थ आहे, इमोशनल हेल्थ आहे. हा याचा विचार केला पाहिजे त्या व्यक्तीने, आजपासूनच केला पाहिजे. मी कसा बनवू शकतो? 10 गोष्टी तुम्ही ठरवा की उद्यापासून ह्या गोष्टी मी अंमलात आणेन. तुम्ही स्वतः करा, ऑटोमॅटिकली तुमच्या कुटुंबामध्ये लोक ते करायला लागतील. कुटुंबावरती त्याचा परिणाम होईल, समाजावरती परिणाम होईल. आणि जे आपलं आपण जे भारतचा एक विश्वगुरु बनायचं आपलं जे स्वप्न आहे, टू मेक द होल युनिव्हर्स वसुंधरा कुटुंबकम म्हणजे आपण म्हणतो, त्या दृष्टिकोनातून मला असं वाटतं की याचा उपयोग होऊ शकेल. तर पुन्हा एकदा मी सर्वांना अगदी आवर्जून विनंती करेन की एक हेल्दी राहण्याच्या तुम्ही 10 गोष्टी लिहून काढा आणि त्या फॉलो करा. डॉक्टर गुरुराज, जाता जाता तुम्ही Yes. काय As sir said, we wholeheartedly thank from our ACE team सारे व्यूवर्स को. और डेफिनेटली मैं क्या बोलूंगा, आजकल बहुत कॉमन हो चुका है, कुछ भी बोलो, अरे यार तुम उस फंक्शन में क्यों नहीं आए, अरे कल क्यों नहीं मिले हम, या ये क्यों नहीं किया. तो बहुत कॉमन आंसर क्या होता है? टाइम नहीं है. टाइम सबके लिए होता है और सबका आप टाइम मैनेज कर सकते हो. इम्पोर्टेंट थिंग इज प्रायोरिटाइज. जो आपको ना, यू शुड नो योर प्रायोरिटीज वेरी इंपॉर्टेंटली. आपको हेल्थ प्रायोरिटी है तो यू विल स्पेंड मोर टाइम इन जिम, यू विल स्पेंड मोर टाइम इन थिंकिंग अबाउट योर हेल्थ. आपको अलग चीज प्रायोरिटी है तो आप अलग चीज बहुत सारे करते हो एंड यू गेट डाइवर्टेड फ्रॉम द हेल्दी थिंग्स. इसलिए डेफिनेटली अपने हेल्थ को प्रायोरिटी पे रखो, बिकॉज हेल्थ लॉस्ट इज एवरीथिंग लॉस्ट एंड हेल्थ इज वेल्थ इसलिए बोलते हैं. अगर हेल्थ है आज तो आगे जाके वेल्थ अपने आप आ जाएगा. सो वेन एवर यू अर्न, यू शुड stay healthy to enjoy the earnings also. व्हेरी ट्रू, Exactly. व्हेरी ट्रू. Yes. सो डॉक्टर, खरं तर इतकं वेळात वेळ तुम्ही काढून इथे आलात आणि आम्हाला इतका छान वेळ तुम्ही दिलात, आणि खास करून आपले व्ह्युअर्स जे खास मेन्स आहेत असं म्हणेल मी, तर त्यांच्यासाठी तुम्ही वेळ दिलात, त्यामुळे पुनश्च एकदा खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. Thank you. थँक्यू. तुम्ही सुद्धा मेन्स रिलेटेड हेल्दी टॉक ऐकण्यासाठी, खऱ्या अर्थाने हेल्दी पॉडकास्ट ऐकण्यासाठी आमच्यासोबत जोडले जाऊ शकता. मेन्स गुड हेल्थ या पॉडकास्ट सोबत आम्ही इंस्टाग्राम, युट्यूब, त्याचबरोबर स्पॉटीफाय आणि ऍपल पॉडकास्टवर सुद्धा अवेलेबल आहोत. तर मग आजच सबस्क्राईब करायला विसरू नका. आजच्या कार्यक्रमात इतकंच. पुन्हा भेटू नवीन चर्चेसह. तोपर्यंत धन्यवाद.